चला, तर नेक्स्ट भाग जो आहे कंटिन्यू करू. तुमच्या सर्वांच्या लक्षात असेलच आता आपण कुठपर्यंत आलेलो होतो. तर एकूण सुरुवातीला एकदा रिवाइज फक्त टॉपिकचा आपण म्हणूया आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण स्टार्ट केल्याच्या नंतर युरोपियन सत्तांचं आगमन हे जाणून घेतलं होतं सुरुवातीला. ब्रिटिशांचं आगमन त्यानंतर, बरोबर, त्यानंतर मग इंग्रज फ्रेंच संघर्ष या माध्यमातून इंग्रजांनी कशा प्रकारे वर्चस्व इंग्रजांचं आपल्याला दिसून येतं, आणि मग त्या माध्यमातून जे प्लासीची आणि बक्सारची त्या दोन महत्वपूर्ण लढाया, आणि त्यानंतर एक बस्तान म्हणून आपण ते तिथे बसवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पश्चिम बंगाल म्हणजे बंगालमध्ये म्हणू आपण. आणि बंगालमधूनच आपल्या राज्यकारभाराचं धोरण विस्तारत असतानाच मग गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हे आपण अगदी व्यवस्थित समजावून घेतलं होतं, आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा पहिल्या टप्प्यात घेतलेला आहे. पहिला टप्पा यासाठी की 1757 ते 1857 या कालावधीमध्ये तो आपण पहिला टप्पा असा केला. मग त्याच गव्हर्नर जनरलचं पुढं व्हाईसराय जे रूपांतर होईल ते आपण 1857च्या उठावानंतर जो बदल झालेला आहे त्यानुसार त्यांच्याबद्दलची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. क्लिअर? इथे मात्र आता आपल्याला आपण त्यानंतर दोन टप्पे पाहिले, एक पाहिलेले, आता दुसरा आजच्या भागात क्लिअर करायचं आहे. ते म्हणजेच म्हणजे घटनात्मक दुरुस्ती म्हणा किंवा कायदेविषयक माहिती थोडक्यात आपण ती घेतलेली होती. ओके, त्यातले महत्वाचे जे आहेत 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, मग 93चा चार्टर ऍक्ट, 1813चा चार्टर ऍक्ट असेल. ओके, यानुसार आपण ते कंटिन्यू व्यवस्थितरित्या कम्प्लीट केलं होतं. आणि काही PYQ ज्यावर क्वेश्चन आयोगाच्या वतीने कशा पद्धतीने विचारले जातील त्यानुसार त्याचा एक सराव करून घेतला होता. एक थोडंसं मागच्या भागाचं म्हणून आपण रिव्हिजन पॉईंट स्वरूपात, ठळक पॉईंट स्वरूपात. यानंतर पुढील भाग असेल आपला ब्रिटिशांचे शिक्षणाविषयीचं धोरण. ओके, भारतामध्ये आल्याच्या नंतर मग कशा प्रकारे शिक्षणाच्या बाबतीत ध्येय धोरणं ठरविण्यात आली होती, त्यानंतर त्या संदर्भात काही समित्या, आयोग नेमल्या होत्या. परीक्षेला साधारणपणे प्रश्न जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की या समित्या, आयोग ज्या आहेत त्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मग त्याचा सिक्वेन्स असेल किंवा एखाद्या समिती, आयोगाच्या दरम्यान काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असेल, त्यांचं काय अनाउन्समेंट असेल, कशाला महत्त्व दिलेलं आहे, कोणी प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिलं, कोणी माध्यमिक, कोणी विद्यापीठाला, तर कोणी कशा पद्धतीने कारभार पाहिलं, किंवा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशा प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करता येईल, या सर्व बाबींचा आढावा आपल्याला स्वातंत्र्याच्या आधी परत एक वेळेस टप्पे आपल्याला पाडलेले आहेत आपण. म्हणजे समिती, आयोगाचा आढावा घेत असताना या संदर्भात एक लक्षात घ्यायचंय, स्वातंत्र्याच्या नंतरही काही महत्वाच्या समित्या नेमण्यात आलेल्या होत्या शिक्षणाच्या संदर्भात. ते आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्पेसिफिक वेगळ्या टप्प्यात ते जाऊन घेणार आहोत. त्याआधी मात्र आपल्याला नोट करायचं आहे, सर्वप्रथम शिक्षणाची सुरुवात ज्यावेळेस झाली होती तर 1800चा कालावधी जो आहे मोस्टली 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार पुढे आपल्याला जे वेगवेगळ्या स्वरूपात बदल पाहायला मिळतात तिथून आपल्याला 1947 पर्यंत महत्वाचे समिती, आयोग यांच्या बाबतीत घडलेल्या ठराविक घडामोडी या ठिकाणी पाहायच्या आहेत. ठीक आहे, या पद्धतीने ते आपलं पुढं कंटिन्यू असणार आहे. येस, गुड आफ्टरनून सर्वांच्या आधी सूचना वगैरे काही म्हणणं असेल तर मी इथे घेतोय आणि त्यानंतर आपण स्टार्ट करूया. येस सचिन. येस, फर्स्ट इयरला आहे आणि सुरुवातीला हिस्ट्रीसाठी काय वाचायचंय. ओके, सेल्फ स्टडी करत आहात. तर सचिन, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आधी स्टेट बोर्डच्या थ्रू आपण जाणं बेस्ट. कधी पण आतापासून तयारी करताय, तुम्हाला एक्झाम देण्यासाठी वेळ आहे, तर 3 महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे, वर्षांचा कालावधी म्हणून आपण तर शिल्लक आहे. तर यानुसार तुम्हाला बेसिक पहिल्यांदा स्टेट बोर्डनी सुरुवात करायची. म्हणजे इतिहासाकरिता आपला जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे आयोगानं, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास जर पाहायला गेलं त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की इथे तुम्हाला आवर्जून अभ्यासाचा आहे. कुठला भाग? तर 8वीचं इतिहासाचं पुस्तक आणि 11वीचं पुस्तक. ओके, जुनं 8वीचं इतिहासाचं जुनं पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे, आणि 11वीचं इतिहासाचं पुस्तक. हे 2 सुरुवातीला अभ्यासा. तुमच्या या दरम्यानच्या काळात 3 वर्षामध्ये सुरुवात पहिल्या वर्षी याने आपण तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर विशेष काही म्हणजे संदर्भ साहित्य आहेत इतिहासामध्ये, बऱ्याच व्यक्तींची पुस्तकं आहेत, कुठलंही एखादं संदर्भ साहित्य तुम्ही अभ्यासू शकता. सध्याला समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे मॉडर्न हिस्ट्रीचं, आणि समाज सुधारकांचे असे 2 भाग पण आलेले आहेत, तर त्यांचं इथे तुम्ही अभ्यासू शकता. तेही बेस्ट आहे. ओके, त्यानंतर असं म्हणेन सेल्फ स्टडी करत असाल तर क्लिअर, त्यातनं बरेचसे पॉईंट्स कव्हर होतील. तर स्टार्ट करू. येस, क्वेश्चन आन्सर तर आपलं सुरू राहीलच, तुमच्या परीनं ते विचारत चला, आणि आपण त्यावरती प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. परीक्षाभिमुख जे काय असणार आहे त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असं म्हणू, आणि त्यानुसार त्याची उत्तर देत राहूया. तर आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आपण या ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. तर आजचा महत्वाचा आपला विषय असेल तो टॉपिक म्हणून, आणि त्याचबरोबर PYQ नेहमीप्रमाणेच आपण त्यावरती प्रश्न उत्तरे घेणार, त्यामुळे बारकाईनं ऐकायचंय. परत तुम्हाला प्रश्नांची उत्तरे नेहमीप्रमाणे द्यायचे. ओके योगेश, काही डाऊट? काही नाही, ठीक आहे, चालेल. असेल तर विचारत चला, आणि ज्यांच्या कोणाचे कमेंट मिस झाले असतील तर नंतर पाहून मी शेवटी आन्सर देण्याचा प्रयत्न करेनच. क्लिअर? चलो, तर मग आता स्टार्ट करूया अधिकचा वेळ न घेता.
टॉपिक आहे आपला काय, तर सुरुवातीला बेसिक गोष्टी इथे जाणून घेऊ पहिल्यांदा व्यवस्थित, त्यानंतर पुढे जाऊ. ब्रिटिशांचं शिक्षण विषयक धोरण. ओके, ब्रिटिशांचं शिक्षण विषयक धोरण, यावरती क्वेश्चन पाहायला मिळतात परीक्षेत. साधारणपणे मुख्य परीक्षेमध्ये आवर्जून प्रश्न विचारतातच या टॉपिक बद्दल. तर आपल्या दोन्हीच्या याच्याने तयारी करायचीच आहे आणि पूर्व परीक्षेतही विचारला जाऊ शकतोच, त्यामुळे त्याबद्दल नोट करून घेऊ आपण. ओके, तर या ब्रिटिशांच्या शिक्षणाविषयीच्या धोरणाविषयी जाणून घेण्याच्या आधी सर्वप्रथम भारतातील शिक्षण पद्धतीबद्दल आपण थोडक्यात पाहणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस म्हणजे शिक्षण जे होतं भारतात ब्रिटिश येण्याच्या आधी म्हणू किंवा त्याबद्दल थोडंसं नोट करू आपण. तर पहिल्यांदा जर इथे आपल्या शिक्षणाचा दर्जा जो दिसतो ते सुरुवातीला एक 2 विभाग गट म्हणजे आपल्याला नंतर पुढे त्यांच्यामध्ये देखील स्पर्धा झाल्याचं दिसतं. ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यानंतर त्यांनी इथल्या बऱ्याच लोकांचं मतपरिवर्तनही झालं होतं आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि तो सगळा अभ्यास झाल्याच्या नंतर एक गट तयार होऊन पौरात्य शिक्षण जे आहे तर ते त्याला दिलं जावं. पौरात्य आणि पाश्चिमात्य म्हणू आपण. पौरात्य म्हणजे काय, तर पारंपरिक शिक्षण जे आहे ज्याला पारंपरिक शिक्षण म्हणू आपण. आणि तिथे मग नीतिमत्ता वगैरे याला धरून ते असेल आणि संस्कृतचा अभ्यास करणं असेल किंवा अरबी भाषेचा, पर्शियन या भाषा परंपरानुसार जे काही आहेत त्याबद्दलचा आढावा घेणं हे आहे. तर पाश्चिमात्य म्हणजे काय, थोडक्यात त्या दोन्ही मधला फरक हे जाणून घ्यायचा आहे आपल्याला आता, म्हणजे नोट करत असताना सुरुवातीला. आणि या पाश्चिमात्य शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की सुरुवातीला विज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक विज्ञान यावरती भर दिलेला होता. या माध्यमातून आपण प्रगती करू शकतो. यातनं त्यांचाच म्हणजे ब्रिटिशांच्या वतीने ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले त्यावेळेस त्यांचं एक मत होता, एक मतप्रवाह असा होता की रेग्युलेटिंग ऍक्ट आपण पाहतो 1773 आणि त्याच्यानंतर जो रेग्युलेटिंग ऍक्टच्या नंतर जो 93चा चार्टर ऍक्ट वगैरे येतो, या दरम्यानच्या काळामध्ये विल्यम जोन्स नावाच्या एका व्यक्तीबद्दल आपण ऐकलेलं असणार आहे किंवा त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण. ते कनिष्ठ न्यायाधीश म्हणून कलकत्ता या ठिकाणी काम करीत असतानाच त्यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला होता. ते आत्मसात करून त्यांनी पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य शिक्षण जे आहे वेस्टर्न एज्युकेशन याला बाजूला सारून पौरात्य शिक्षणावरती भर दिला जावा असं त्यांचं सुरुवातीला म्हणणं होतं त्या पद्धतीनं. मात्र ब्रिटिशांच्या या शिक्षण धोरणाविषयी जाणून घेत असताना आपल्याला नोट करणं गरजेचं ठरतं की ठराविकपणे ज्या सुधारणा होत्या किंवा सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यावेळेस शिक्षणाकरिता भारतावरील शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च केले जावेत असं त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलं होतं. कोणत्या ऍक्ट नुसार सांगू शकता आपण? ते कायदे पाहिलेत बरोबर, त्याचा थोडासा कुठे कुठे संदर्भ येणार आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिशांच्या वतीने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने शिक्षणावरती 1 लाख रुपये खर्च केले जावेत सुरुवातीला भारताच्या शिक्षणावरती असं मेन्शन केलं गेलं होतं. यास कोणाला आठवत असेल तर सांगू शकता. नाही, 1713 नाही, 1713चा काही संबंध येत नाही. इसवी सन पहा बारकाईनं. 1713 म्हणजे हे सगळे ऍक्ट वगैरे कधीपासून आपण 1773च्या पुढं, 1713 नाही 1813 असं म्हणायचं असेल तर ठीक आहे. यस, करेक्ट. 1813च्या या चार्टर ऍक्ट नुसार ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला सांगण्यात आलं की 1 लाख रुपये शिक्षणावरती खर्च केला जावा. ओके, यानुसार आपल्याला 1813 अनेक व्हेरी गुड. तर 1813चा चार्टर ऍक्ट नुसार आपल्याला ते दिसून येतं. या माध्यमातून शिक्षणाचं सुरुवात जे आहे ते कशा स्वरूपाचं असलं पाहिजे भारतीयांकरिता, मग त्यामध्ये मतप्रवाह देखील आपल्याला दिसत आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊच. सुरुवातीला मात्र जे शिक्षण दिलं जायचं या लोकांना इथे ब्रिटिश लोकांचं सर्वात महत्वाचं म्हणणं असं होतं सुरुवातीच्या काळात, जे की आपण पुढे पाहणार आहोत निकालाच्या बद्दल वगैरे, त्याचा शैक्षणिक सिद्धांत जो होता आणि त्यानुसार त्यांनी जी रचना सांगितली होती. म्हणजे जर वेस्टर्न शिक्षण किंवा पाश्चिमात्य शिक्षण जर आपण घेतलं तर पाश्चात्य शिक्षणाचं अनुकरण केलं तर त्यामुळे काय होणार आहे, तर विज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून पुढील शिक्षण तर दिलं जाईलच, परंतु तिथे ब्रिटिशांचा जो विचार आहे तो रुजवण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता. म्हणजे जरी आपण या ठिकाणी म्हणजे आपल्या अंगात रक्त भारताचं जरी असलं तरी या रंगानं वगैरे आपण भारतीय जरी असलो तर त्याचा असं होतं की विचार जो आहे मात्र त्यांच्यानुसारच असला पाहिजे, या पद्धतीचं शिक्षण दिलं जावं आणि त्यानुसार त्यांनी ते पाश्चिमात्य शिक्षणाचा आग्रह धरलेला आपल्याला दिसून होतो या 2 गटामध्ये, म्हणजे पौरात्य आणि पाश्चिमात्य. हे सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आणि त्यातून मग आपण त्यात थोडाफार बदल करत 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 पुढे शिक्षणाची दिशा कळून येते. त्यासाठी मग वेगवेगळ्या आयोग, समित्या, अहवाल सादर केल्या होत्या. मग त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. मग सुरुवातीला या शिक्षण विषयक धोरण घेत असताना पहिलं शिक्षण कसं दिलं जायचं, जे कोणी शिक्षक वगैरे गुरुजी वगैरे असायचे त्यावेळेस कुठे क्लासरूम किंवा तुम्हाला असं चॉक वगैरे आता तर फार
खडू फळा तर आता नाहीच आहे, कुठे जास्त पाहायला मिळत नाही. आता आणखीन त्यात बदल झाला म्हणून आपण स्क्रीन वगैरे असं आलेले आहेत आणि या पीपीटीच्या माध्यमातून आपण थोडंसं चित्राच्या माध्यमात ते पण आढावा घेतोच. परंतु ज्यावेळेस शिक्षण सुरुवात झाली होती त्यावेळेस कुठे म्हणजे अगदी मंदिरात असेल, मंदिराच्या बाहेर झाडाखाली कुठे बसलं जायचं आणि त्यांना त्या ठिकाणी ज्ञान दिलं जायचं. त्या शिक्षणामध्ये सुरुवातीला गुरु हे जे आहेत ते सर्वोच्च होते, त्यांना केंद्रबिंदू मानण्यात येऊ लागलं होतं. मात्र पाश्चिमात्य शिक्षणामध्ये काय फरक होतो बघा, पौरात्य आणि पाश्चिमात्यमध्ये दोन फरक इथे आपल्याला दिसतात. पौरात्य शिक्षणामध्ये काय होतं, शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व, केंद्रबिंदू तो होता आणि पाश्चिमात्य शिक्षणामध्ये विद्यार्थी केंद्रित ते होतं. हे एक दोन गोष्टी आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक. विद्यार्थी केंद्रित म्हणून आपण पाश्चात्य शिक्षणाचा उल्लेख करतो. मग या ठिकाणी शिक्षक गुरुजी जे सांगतील त्या अवतीभोवतीच्या वातावरणाचा आढावा घेऊन आणि परंपरेनुसार संस्कृत भाषेचं ज्ञान देणं असेल किंवा संस्कृत भाषेत म्हणजे शिक्षण किंवा प्राचीन भारताचं काही माहिती असेल या संदर्भातल्या शिक्षणाला अधिकचं महत्व होतं आणि मग त्याच पद्धतीने शिक्षण घेतलं जावं आणि दिलं जावं. एकूणच नियम अटी वगैरे ज्या आहेत त्या पूर्ण पाळल्या जाव्यात, या पद्धतीचं शिक्षण आपल्याला पाश्चिमात्य शिक्षणामधून पौरात्य शिक्षणामधून दिसून येतं. यातले दोन हे फरक लक्षात आले की मग पुढे आपल्याला शिक्षणाचं रूपरेषा किंवा समित्या आयोग जे आहेत यानुसार काय चाललंय हे लक्षात येऊन जातं. ओके, तर ब्रिटिशांचं शिक्षण विषयक धोरण जाणून घेत असताना सुरुवातीला यामध्ये आपल्याला 1813चा चार्टर ऍक्ट जो आहे तर ते जाणून घेणं आवश्यक. यानुसार 13च्या या ऍक्ट आपण आधी पाहिलेला आहे, तरी थोडंसं इथे त्याचा उल्लेख शिक्षणाच्या संदर्भात आला असल्या कारणाने काही ऍक्ट बद्दल किंवा काही घटनेचा आता आपण इथे उल्लेख करीत राहणार आहोत. त्याचं एक रिझन की ते पुढे येत राहील या कारणास्तव त्या याच्याशी रिलेटेड असलं की. तर इथे 1813च्या चार्टर ऍक्टने ईस्ट इंडिया कंपनीवरती भारतीयांच्या शिक्षणासाठी किती 1 लाख रुपये खर्च करण्याचं ते बंधन टाकलेलं होतं. सुरुवात जी म्हणू आपण, ही रक्कम सुरुवातीला संस्कृत पर्शियन शिक्षणावरती खर्च केली जात असे. ओके, यासाठीच. मात्र त्यावेळेस आपण याला जे म्हणू आपण, ही शिक्षण जे घेतलं जायचं याला पौरात्य शिक्षण म्हणून म्हटलं जायचं आणि या शिक्षणावरती खर्च करण्यासाठी 1 लाख रुपये तिथे चार्टर ऍक्ट नुसार हे परीक्षेकरिता महत्वाचं असेल. अगदी रक्कमही विचारली जाऊ शकते म्हणून ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर, हे लक्षात ठेवा. पुढे ही रक्कम खर्च करण्यासाठी 1823 मध्ये एक सार्वजनिक शिक्षणावरील साधारण समिती, जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन, ही स्थापन करण्यात आलेली होती. ओके, या साधारण शिक्षणासाठी ही कमिटी 1 लाख रुपयांची रक्कम संस्कृत, अरेबिक, पर्शियन भाषेतील पुस्तके छापणे असेल याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थांना ती मदत करण्यासाठी वापरीत असत. पहिल्यांदा ज्यावेळेस या ऍक्ट नुसार सुरुवात म्हणू आपण, आपल्याला प्रामुख्याने काय अभ्यासाचे किंवा परीक्षेला प्रश्न कुठून दिसतात मोस्टली, परंतु एक पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक म्हणून आपण ते एक्सप्लेन करतोय सुरुवातीला. जे आता पुढे आपण उडचा खालिता असेल किंवा मग हंटर कमिशन असेल, ओके, भारतीय विद्यापीठ आयोग वगैरे या समितीच्या मार्फत जाणून घ्यायचंय. फक्त सुरुवातीला शिक्षणाचं एकूणच स्वरूप कशा पद्धतीने होतं, कशा प्रकारचं शिक्षण हे भारतीय लोकांना दिलं गेलं पाहिजे याचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतोय. हे फक्त लक्षात असू द्या. मग यातला जो वाद होता मेन, यातले गट तट पडले गेले होते. मग अशी उल्लेख जो करायचो मी, पौरात्य शिक्षण काय आहे, ओके, त्यानंतर पाश्चात्य शिक्षण काय आहे, तर हे आपण मगाशी उल्लेख केला होता. थोडक्यात काय तर आधुनिक आणि विज्ञान यावरती भर देऊन त्या ठिकाणी हे पाश्चात्य शिक्षण दिलं जावं असं मत काही जणांचं होतं. पौरात्य शिक्षण म्हणजे संस्कृत, अरेबिक, पर्शियन भाषेतील पारंपरिक पद्धतीनं हे शिक्षण दिलं जावं असं काहींचं म्हणणं होतं. त्यात जर पाहायला गेलं तर यामध्ये काही व्यक्तींचं आपल्याला नाव मेन्शन करणं महत्वाचं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की त्यांनी या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलं होतं. त्यापैकी मग विल्यम जोन्स असतील, ओके, त्यानंतर इथे यामध्ये त्यांनी म्हणजे महत्वाचं मेन्शन केलं होतं की आपल्याला पौरात्य शिक्षणच दिलं गेलं पाहिजे सुरुवातीला, त्या बाजूने ते होते. पाश्चात्य शिक्षणाचा जर उल्लेख केला गेला तर इथे आपल्याला अलेक्झांडर दिसतात, ओके, अलेक्झांडर, त्यानंतर ट्रॅव्हलियन, हे व्यक्तींची नावे आहेत फक्त लक्षात घ्या. त्यानंतर राजाराम मोहन राय, त्यानंतर बिशप, ह्या व्यक्तींचं पाश्चात्य शिक्षण दिलं जावं या बाजूने ते होते. पुढे मोठ्या प्रमाणात वाद होऊन मात्र ज्यावेळेस लॉर्ड मेकेलाच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड मेकेलाच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी विल्यम बेंटिक यांनी समिती कमिशन जे नेमलं जातं, तर त्यानंतर त्यांचा निर्णय मात्र इथे पूर्णतः हे पाश्चात्य शिक्षणाकडेच आपल्याला असल्याचं कल त्यांचं दिसून येतं. या माध्यमातून ब्रिटिशांचा विचार देखील रुजवणं आहेच आहे, मात्र यासोबतच आधुनिकतेचं शिक्षण दिलं गेलं तर त्यानुसार विज्ञानाच्या माध्यमातून तर ते जास्त सोयीस्कर असेल आणि या उद्देशानेच आपल्याला पुढं ते कंटिन्यू सुरू राहिलं दिसतं. मग प्राथमिक माध्यमिक शिक्षण, पण विद्यापीठाची स्थापना वगैरे पुढे मग आपल्याला हळूहळू वुड्सच्या खाली त्यानुसार ते पाहायचं आहे. तर यामध्ये व्यक्तींच्या बाबतीत फक्त मेन्शन केलेलं आहे डिवायडेशन करून सोप्या भाषेत की कशा पद्धतीनं म्हणजे
शिक्षण दिलं गेलं पाहिजे या बाजूनं कोण होतं आणि तिकडं कोण होतं. ते विल्यम जोन्स जे आहे तर ते आपल्याला कलकत्ताचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या ग्रंथांचा त्यांनी विशेष असा अभ्यास केला होता. म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये पर्शियन, संस्कृत या सर्वांचा अभ्यासाअंती त्यांना एक निदर्शनास आलं की इथे पौरात्य शिक्षण देणं सुरुवातीला गरजेचं आहे आणि त्यानुसार मग पुढे त्यांनी त्याची मांडणी केलेली होती. परंतु ज्या वेळेस विल्यम हंटर कमिशनच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड मेकाले समितीची नेमण्यात येते कार्यकारी मंडळ, म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात त्याला सदस्य म्हणून नेमण्यात येतं, त्यावेळेस मात्र पहिल्यांदा निर्णय हा यांच्या विरोधात येतो आणि यांच्या विरोधात आल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी अनेक लोक आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील देतात. हा राजीनामा दिल्याच्या नंतर मात्र मग हळूहळू त्यात थोडासा बदल करण्याचं काम ऑकलंडने सुचवलेले असतात, थोडंफार अगदीच एकदम टोकाची भूमिका घ्यायला नको म्हणून. आणि मग लॉर्ड ऑकलंडच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला 1854 उर्सा खलिता जिथून आपल्याला मेन स्टार्ट करायचं आहे. ओके, ह्या गोष्टी आपल्याला पुढे क्लिअर करायच्या आहेत. इथपर्यंत फक्त आणखीन आपण इंट्रोडक्शनच म्हणू आपण. या दोन्ही शिक्षणावरनं वाद आणि कशा प्रकारे शिक्षण आणि त्यानंतर कमिट्या हे आपल्याला पाहायचं आहे या पद्धतीनंच. क्लिअर? हा, तर मेकालेचा सुरुवातीला काही पॉइंट्स इथे पाहायचे आहेत तर त्यानुसार पहा. 1834 या दरम्यान गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकच्या वेळी थॉमस मेकाले हे नाव लक्षात ठेवायचं आहे. मेकालेचा शैक्षणिक सिद्धांत म्हणून त्याला म्हणजे उल्लेख केला जातो. तर हा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात कायदा मंत्री म्हणून भारतामध्ये आलेला होता आणि बेंटिकने त्याला या मंडळाचं अध्यक्ष केलं होतं. ओके, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचं म्हणजे त्या ठिकाणी त्याने अध्यक्ष म्हणून नेमल्याच्या नंतर मग त्याने काही शिक्षणासंदर्भात कशी भूमिका असायला पाहिजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि पौरात्य शिक्षण या ठिकाणी लागू होऊ शकत नाही. आणि त्यात त्याने तुलना देखील केली होती की भारताचे जे काही संदर्भ ग्रंथ किंवा भारताचे ग्रंथ आहेत किंवा संस्कृत भाषेत असेल किंवा पर्शियन भाषेत असतील या सर्व अरबिक भाषेतील या बाजूनं हे मत मांडत असताना हे कितीतरी पटीनं ब्रिटिशांच्या ग्रंथांच्या तुलनेत अगदी कमकुवत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं होतं लॉर्ड मेकालेनं. आणि त्यामुळे त्याला ते बाजूला सारण्यात आलं आणि त्याला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीनंच म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की भारताच्या लोकांमध्ये म्हणजे रक्त जरी भारताचं असलं किंवा इथलं जे काही तुमचं ओळख भारतीय म्हणून जरी असली तरी देखील विचार मात्र हा पाश्चात्य शिक्षणाच्या माध्यमातून तो रुजवण्याचा होता. ब्रिटिशांच्या प्रमाणे ते विचार करण्याची पद्धत असायला हवी हा त्यामागचा उद्देश होता मेन. या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात त्याची नेमणूक केल्याच्या नंतर त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा, त्याने जे काही सूचना वगैरे केलेल्या होत्या त्याबद्दलची माहिती आणि पुढे मग मेन जो आहे भाग तो आपण कंटिन्यू करूयाच. उर्सा खलिता जो मी मगाशी सांगितलेला आहे. खलिता वगैरे म्हणजे काय सर्व बाबी मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे मी आपण क्लिअर करू, जिथे कुठे डाऊट असतील ते विचारत चला. यामध्ये पाश्चात्य शिक्षणाची बाजू मांडताना 2 फेब्रुवारी 1835 रोजी मेकालेने काही मुद्दे मांडलेले आहेत. तर त्यामध्ये त्याने इंग्रजीचं जोरदार समर्थन केलं होतं. भाषेचा एक महत्वाचा भाग पौरात्य शिक्षणामध्ये आपण संस्कृत, अरेबिक, पर्शियन वेगवेगळ्या भाषांना महत्व दिलं जायचं आणि त्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु इथे काय होतं, इंग्रजी भाषा असली पाहिजे, इंग्रजी भाषेचं जोरदार समर्थन केलं गेलं. तर भारतीय व पौरात्य ज्ञानावर टीका करताना त्याने म्हटलं की युरोपच्या एखाद्या चांगल्या, आता मागाशी उल्लेख केला होता तोच पॉइंट म्हणा, युरोपच्या एखाद्या चांगल्या ग्रंथातील एखाद्या कपाटाचा कप्पा हा सर्व भारतीय व अरबी साहित्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्याने दिलं होतं. आता पहा, परीक्षाभिमुख पॉईंट म्हणून याला देखील बऱ्याचदा मी सांगत असताना काही जे ठराविकपणे पॉईंट मेन्शन केले आहेत त्या स्टेटमेंटला अनुसरून काही वेळेला हे कोणी म्हटलेलं आहे याबद्दल क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारतात. ओके, किंवा कोणाचं स्टेटमेंट वगैरे आहे कोणाशी रिलेटेड म्हणून हे लक्षात ठेवायचं. लॉर्ड मेकाले. ओके, एक व्यक्तींच्या नावांच्या माध्यमातून पुढे जायचंय. परंपरागत शिक्षण हे पूर्णतः निरुपयोगी असल्याचं त्याने म्हटलं होतं. म्हणजेच ते आपलं पौरात्य शिक्षण जे आपण पाहिलं मगाशी, पाश्चात्य शिक्षणामुळे भारतात इंग्रजी सत्ता बळकट होईल असं एक धोरण होतं. ओके, आणि त्यात मेकालेचं सर्वात पहिलं स्पष्ट मत होतं यामुळे इंग्रजी सत्ता भारतामध्ये बळकट होईल त्यांच्याच तिकडच्या म्हणजे शिक्षण दिल्यामुळे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. हे स्टेटमेंट महत्वाचे असतील. ओके, कोण काय म्हटलेलं आहे त्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात परीक्षेत. युरोपमधील प्रबोधनाचा उल्लेख करून मेकाले यांनी एक असा वर्ग निर्माण करू इच्छित होता की जो रक्त आणि रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नीतिमत्ता आणि बुद्धीने इंग्रजी असणार आहे. ओके, परत एकदा आला परीक्षा पॉइंट स्टेटमेंट म्हणून आपण, जो रक्त आणि रंगाने भारतीय असेल आणि प्रवृत्ती, विचार तो मात्र सर्व जे काय असणार आहे बुद्धीने वगैरे तो इंग्रजी असणार आहे या स्वरूपाचा. आणि यामुळे मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती कारण काही जे विचारवंत होते, बुद्धिवान व्यक्ती पण ज्याला आपण म्हणू ब्रिटिश लोक, जे की न्यायाधीश म्हणून देखील काम केलेले होते, जसं की विल्यम जोन्स एक उदाहरण आपण दिलेलं आहेच, तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं होतं की भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहेच आणि त्यानुसार आपल्याला इथे या शिक्षणाच्या माध्यमातून
त्यांना म्हणजे त्यांचे शिक्षण तेवढंच ते महत्वाचं, पौरात्य शिक्षण, परंपरागत शिक्षण घेणं आवश्यक आहे ते मेन्शन केलं होतं. मात्र हे मेकालेने कुठल्याही पद्धतीनं त्यांचं त्या गोष्टी मान्य केल्या नाही, ते खारिज केलं आणि त्यामुळेच तो एक गट मोठा नाराज होऊन सर्वांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र याचा यांच्यावरती कोणावरती काही फरक पडला नाही. जो भाग आहे तो तसाच पुढे कंटिन्यू राहिला. ज्यांनी राजीनामा दिला ते फक्त बाजूला झाले असं म्हणू शकतो आपण. या आशयाचा प्रस्ताव त्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाच्या पुढे आल्याच्या नंतर 7 मार्च 1835 रोजी एक ठराव संमत करण्यात आला की यापुढे कंपनीने युरोपियन ज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असेल व यासाठी पैसा खर्च केला जाईल. आणि मग 1833 सालच्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणासाठी दरवर्षी किती 10 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते. पुढे मग रक्कम वाढवली होती. 1813च्या ऍक्ट नुसार 1 लाख रुपये लक्षात ठेवायचंय. हे देखील डिवायडेशन करून आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक. 1813 आणि त्यानंतर 1833 या ऍक्ट नुसार मात्र 10 लाख रुपये आता शिक्षणासाठीची रक्कम जी आहे पुढील 20 वर्षामध्ये वाढवल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, 1833च्या ऍक्ट नुसार 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मग यात यांनी निकाल दिल्याच्या नंतर यात थोडस ऑकलंडने सुधारणा केली होती. कोणी सांगू शकतं लॉर्ड ऑकलंडचा कार्यकाळ कुठून कुठपर्यंत सांगता येईल? लॉर्ड ऑकलंड कोणाला आठवते? यस सचिन, तुमच्या एक क्वेश्चन कडे येतो. मी काही प्रश्न घेईल तुमची, आपण नंतर त्यावरती चर्चा करूच्या. जे काही स्टेट तुमचे क्वेश्चन आहेत आठवतंय नाही? आपण पाहिलंय विल्यम बेंटिक, त्यानंतर मग कोण होतं चार्ल्स मेटकॉफ, त्यानंतर यस 1836 ते 1842. ओके, 1836 ते 1842 लॉर्ड ऑकलंड, त्यानंतर मग एलेनबरो, त्यानंतर हार्डिंग, त्यानंतर मग डलहौसी. ओके, तर लॉर्ड ऑकलंडने काही थोडक्यात महत्वाच्या म्हणजे निर्णय म्हणू आपण तर केवळ इंग्रजी शाळा व कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्यांनाच सरकारी स्कॉलरशिप प्राप्त होत असे आधी. मात्र याने त्यात बदल केला आणि संस्कृत, अरेबियन व पर्शियन या भाषेतूनही शिकणाऱ्यांना त्यांनी सरकारी स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे कोणी केलेलं काम हे देखील महत्वाचं असेल. याआधी जर पाहायला गेलं तर सरकारी स्कॉलरशिपचा फायदा फक्त आणि फक्त इंग्रजी शाळा आणि कॉलेजेसतील शिक्षण घेणाऱ्यांनाच व्हायचा. मात्र मग संस्कृत, अरेबियन, पर्शियन या भाषेतूनही त्यांनी त्या ठिकाणी स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. कोणाच्या कार्यकाळात? परत लक्षात घ्या, लॉर्ड ऑकलंडच्या. हा एक महत्वाचा भाग असेल, त्यामुळे तो स्पेशली आपण त्याच्या संदर्भात एवढंच इथे ते मेन्शन केलेलं आहे. पुढे प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची भाषा म्हणून देशी भाषांचा स्वीकार देखील करण्यात आला. वैद्यकशास्त्राच्या विकासासाठी मद्रास, बॉम्बे या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील स्थापन केलं गेलं. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेला देशी शिक्षणासाठी 500 रुपये प्रति महिना इतके अनुदान देखील देण्यात आलेलं होतं. ओके, या सोसायटीला याच्या कार्यकाळात. त्याचबरोबर पुढे आता आपण मेन आता सुरुवात करतोय, तर त्याआधी थोडस सुरुवातीच्या काळात ज्या काही शैक्षणिक संस्था होत्या, शिक्षणाची सुरुवात होत असताना म्हणून आपण अगदीच अलीकडे, आणि त्या शैक्षणिक संस्थांच्या बाबतीची माहिती थोडक्यात, वर्ष आणि संस्थापक कोण आहेत तर थोडासा आढावा इथे आपण घेतलेला आहे. त्यामध्ये मग हिंदू बालिका विद्यालय कलकत्ता 1849, ड्रिंक वॉटर बेथ्यून व ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी ते स्टार्ट केलं होतं. कलकत्ता मदरसा 1781 मध्ये वॉरेन हेस्टिंग्स. ओके, त्यानंतर बंगाल एशियाटिक सोसायटी कधीची आहे? 1784. विल्यम जोन्स 1784. याच दरम्यान ते विल्यम जोन्स जे होते त्यावेळेस आपण पाहिलेलं की म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स बंगालचा गव्हर्नर जनरल असताना त्या काळात कलकत्त्याच्या न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायाधीशपदी विल्यम जोन्सची नेमणूक करण्यात आली, ज्यांनीच आता मगाशी उल्लेख ज्या व्यक्तीचा केला होता मी 2-3 वेळेस, पौरात्य शिक्षणाच्या माध्यमातून. ओके, म्हणजे भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करून वेगवेगळ्या भाषांच्या संदर्भातची माहिती घेतली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यानंतर संस्कृत महाविद्यालय बनारस 1791 आहे, जोनाथन डंकन यांनी. काही महत्वाचं फक्त सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे, काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था, त्याचं स्थापना वर्ष आणि कोणी स्थापन केलेलं आहे एक यादी म्हणू आपण इथे.
मग आता मेन स्टार्ट इथून पुढे आता लक्षात घ्यायचं. हे फक्त आपण सुरुवातीला हे पाहिलं म्हणजे स्वरूप काय, कशा पद्धतीनं शिक्षण असलं पाहिजे वगैरे, आणि त्यानंतर कोणी कशाला विरोध केलेला आहे, मग जुन्या पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेणं महत्वाचं आहे का, मग पाश्चिमात्य त्याच्याबद्दल थोडक्यात आढावा म्हणून. यानंतर आता पुढे आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात जे परीक्षेला प्रश्न विचारतात तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे, म्हणजे इथे शिक्षणाच्या आयोग समित्या ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या नावे ते नेमण्यात आलेलं होतं आणि त्याला त्या पद्धतीनं नाव, म्हणजे जसं की विल्यम हंटर कमिशन, वुड्सचा खलिता असं नावं देण्यात आलेलं आहेत. तर त्यांच्या संदर्भात त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना आणि त्यांनी दिलेले महत्वपूर्ण निर्णय हे परीक्षेला विचारले जातात. तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. शिक्षणाविषयक महत्वाचे आयोग व समित्या, त्यात सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजेच वुड्सचा अहवाल किंवा वुड्सचा खलिता ज्याला म्हटलं जातं. खलिता म्हणजे काय पहा, शब्द माहिती आहे, म्हणजे इतिहासामध्ये असे काही शब्द आहेत की आपण पहिले चर्चा केलेली आहे, बरोबर. त्यामुळे म्हणजे दिवाण वगैरे काय असतं काय नाही ते माहिती असावं, कारण आपण ते वाचतो परंतु आपल्याला माहिती नसेल तर काही उपयोगाचं नाही. मग खलिता म्हणजे काय, थोडक्यात राजा आदेश ज्याला आपण म्हणू, ओके, किंवा एक म्हणजे राजाचा आदेश. जुन्या काळामध्ये म्हणजे समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी एखाद्याला जर सरदारांना खाली सुभेदार जे कोणी असतील त्यांना काही फरमान सोडायचं असेल, आदेश द्यायचा असेल, त्या ठिकाणी एक अर्ज केला जायचा आणि त्या अर्जाद्वारे त्यांना ते खलिता म्हणून ते पाठवलं जायचं, त्याला खलिता असं म्हटलं जायचं समजा, ओके, जुन्या काळातलं आपण जर मेन्शन केलं तर. आणि तसंच याप्रमाणे वुड्सचा अहवाल किंवा वुड्सचा खलिता म्हटलं जायचं. 1854चा आहे. तर वुड्स नावाचे व्यक्ती आणि त्यांनी त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या वतीनं सरकारच्या वतीने एक अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे, हा जारी केला गेला एक सरकारी निर्णय म्हणून, त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्याला खलिता असा शब्दप्रयोग करतो आपण. तर वुड्सचा जो अहवाल होता, वुड्सचा अहवाल बद्दल आपण जाणून घ्यायचं आहे. इथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला महत्व दिलं होतं. याच्या काळात आपल्याला विद्यापीठाचे म्हणजे या अहवालानुसार पुढे मोठा ड्रास्टिक चेंज बदल झालेला दिसतो आणि मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली होती 1857च्या दरम्यान, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते एक महत्वाचा भाग. तसेच काही प्रायव्हेट जे आपण स्कूल पाहतो की ज्याला ग्रँट जे मिळतं किंवा ग्रँट देणं असेल किंवा अनुदान देण्याची जी पद्धत आहे तर त्याची जी सुरुवात किंवा ते दिलं गेलं पाहिजे हे कुठं, तर वुड्सच्याच खलित्यात किंवा वुड्सच्या अहवालातून आपल्याला पुढे असल्याचं दिसून येतं. हा एक महत्वाचा भाग होता जो पुढं अनेक शिक्षणाचा प्रसार वाढण्याकरिता म्हणून किंवा शैक्षणिक संस्था अनेक निर्माण होण्यामध्ये यामध्ये सुरुवात जी आहे ते इथून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अनेक शैक्षणिक संस्थांना अनुदानाचं वाटप केलं जावं यासाठी, मात्र त्या ठिकाणी शिक्षक किंवा कोणी नेमण्याचं असेल तर त्यासाठी एक दर्जेदार समिती, कमिटी किंवा नेमली गेली पाहिजे, हाही त्यामागे त्यांनी लगेच सांगितलेलं होतं. असे काही ठराविक पॉइंट्स किंवा याबद्दलची शिफारशी म्हणून या वुड्सच्या अहवालाबद्दल जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते आपल्याला पाहायचं आहे. परीक्षेत प्रश्न पहा वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेले आहेत. तर इथे जे आपण इथून सुरुवात केलेली आहे म्हणून तर वुड्सचा अहवाल किंवा खलिता इथपासून ते पुढं आपल्याला अभ्यास असताना त्याचा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा बारकाईनं, कोणतं आधी कोणतं नंतर, यावरती क्वेश्चन विचारून झालेला आहे जो आपण PYQ मध्ये देखील घेतलेला आहे. म्हणजे बारकाईने पहा जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर देत असताना लक्षात येईल की प्रश्न हे कशा स्वरूपाचे आयोगाने विचारलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवता येईल. सो यानंतर या वुड्सच्या अहवालामध्ये काही प्रमुख पॉइंट्स आहेत जे आपल्याला इथे जाणून घ्यायचे आहेत. त्यामध्ये साधारणपणे जर पाहायला गेलं, फर्स्ट लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये, ओके, त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड डलहौसी. 1848 पासून आपण पुढे पाहतोय, ठीक आहे, 1848 ते 56च्या दरम्यान. तर लॉर्ड डलहौसीच्या काळात म्हणजे 1854चा वुड्सचा खलिता म्हणजे काय, आता मागाशी मेन्शन केलं तुम्हाला, हा भारतातील शिक्षणाच्या विकासाला दिशा देणारा ठरलेला होता. सर चार्ल्स वुड हे ब्रिटिश मंत्रिमंडळात बोर्ड ऑफ कंट्रोलचे ते अध्यक्ष होते, त्यांची आता इथे नेमणूक झाली म्हणून. 1854 मध्ये अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या पुनर्रचनेची एक सर्वसमावेशक योजना तयार केली, तिला वुड्सचा खलिता असं म्हटलं गेलं. ओके, वुड्सचा खलिता अहवाल जे आहे ते, आणि खलिता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे आता यांनी जे काही निर्णय त्या ठिकाणी जारी करतील ते सर्वांना लागू असेल, सर्वांना ते सर्वमान्य असेल या पद्धतीने त्याला खलिता असं म्हटलं गेलं. आणि मग त्यात काय प्रमुख शिफारशी आहेत, त्याचा काय परिणाम झालेला असणार आहे हे थोडक्यात पाहूया. त्यांच्याबद्दल तर फक्त शिक्षणाचं धोरण जाणून घेत असताना काही नाही, तर म्हणजे फक्त आपल्याला काय ठराविकपणे पॉइंट्स प्रत्येकाच्या बाबतीत काय घटना घडलेत एवढं फक्त नोट करायचं आहे आणि त्यानुसार PYQ अभ्यासाचे आहेत, एवढाच हा भाग इथे लक्षात ठेवायचा. महत्वाच्या शिफारशी. सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश हा पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे हा आहे. त्यामुळे कला, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य यामधील युरोपीय ज्ञानांचा प्रसार करावा. ओके, सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलं होतं आणि आता आपण पाहिलं की यामध्ये पौर्वात्य पाश्चात्यातला तर कुठं वाद राहिला नाही, तो पहिलाच मूळता बाजूला सारला गेला होता मेकॅलेच्याच नेतृत्वाखाली. लॉर्ड मेकॅलेच्या संदर्भात त्यांनी काही स्टेटमेंट देऊन तिथे मेन्शन केलं होतं. त्यानंतर ऑकलंडनं काही शिफारशी सुचवलेल्या होत्या
आणि त्यानंतर मात्र आता इथे कुठल्याही प्रकारचं आता पौरात्य पाश्चात्य वगैरे राहिलं नाही. तर इथे सरळ सरळ इथे आपल्याला दिसून येतं की सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश हा पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे हा आहे, आणि त्यामुळे कला, विज्ञान, तत्वज्ञान यामधील युरोपीय ज्ञानाचा प्रसार करावा. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच चांगले आहे, परंतु देशी भाषांनाही प्रोत्साहन देण्यात यावे, कारण त्यामार्फत युरोपीय ज्ञान सर्वसामान्य त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचू शकतं. हे प्रमुख ठराविक शिफारशी ते आपण जाणून घेतोय. खेड्यांमध्ये देशी भाषेतून शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळा त्या ठिकाणी सुरू केल्या जाव्यात. ठीक आहे, एक एक पॉइंट्स महत्वाचे. त्यानंतर जिल्हा स्तरावर इंग्रजी प्रादेशिक माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय देखील उघडली जावेत. प्रमुख शिफारशी वुड्स खलिताचे. नेक्स्ट वन, शिक्षण क्षेत्रात खासगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी हे महत्वाचं अनुदान पद्धत सुरू केली जावी. आता हे अनेक शिक्षणाच्या संदर्भात जे काही अहवाल त्यात मांडण्यात आलेले होते, काही ठराविक वर्षाच्या कालावधीनंतर आपण म्हणू वर्षांच्या कालावधीनंतर त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते कोणाच्या कार्यकाळातले हे विचारलं जातं. तर 1854चा वुड्सचा खलिता किंवा वुड्सचा अहवाल त्यानुसार एक महत्वाची शिफारस म्हणू शकतो याला. याविषयीचा एक क्वेश्चन परीक्षेमध्ये असेल, म्हणजे कोणत्या शिफारशीनुसार कोणाच्या त्यामध्ये विचारलं जाऊ शकते. पक्क लक्षात ठेवायचं आपल्याला. शिक्षण क्षेत्रात खासगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धत सुरू करण्यात यावी. तसेच इंग्लंडच्या धर्तीवरती अध्यापक प्रशिक्षण संस्था देखील त्या ठिकाणी स्थापन करण्यात यावं. यासाठी देखील आपल्याला इथे या अहवालामध्ये प्रमुख बाब किंवा प्रमुख शिफारस म्हणू शकतो आपण, हे दिसून येते. मग आपल्याला दिसतं वुड्सच्या खलित्यामध्ये आपल्याला प्रमुख त्याच्याच पुढे शिक्षणाची सुरुवात झाल्याच्या नंतर मेन लंडन विद्यापीठासारखेच कलकत्ता, मुंबई, मद्रास हे या ठिकाणी विद्यापीठ सुरू केले जावे, आणि पुढे 1857च्या दरम्यान त्याची सुरुवात देखील आहे. विद्यापीठाच्या संरचनेत कुलपती, उपकुलपती, सिनेट सदस्य अशी तरतूद होती. या सर्वांची नियुक्ती कोण करणार होतं? सरकार करणार होतं. स्त्री शिक्षणाला देखील प्रोत्साहन दिले जावे. तसेच व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शाळांची स्थापना करणे यावरती देखील भर देण्यात यावा. या पद्धतीनं ठराविक पॉइंट्स आपण इथे पाहतो. शिफारशी पाहत असताना सरसकट सर्वच अभ्यासणंही किंवा लक्षात ठेवणंही शक्य नसतं, कारण प्रत्येकाच्या बाबतीत ते बरीचशी माहिती आपल्याकडे असणार आहे. परंतु इथे काही मी ज्यावरती जास्त अधिकचा भर दिलेला आहे, हा महत्वाचा किंवा IMP वगैरे म्हणून मेन्शन करत आहे, तिथे मात्र लक्षात ठेवा. त्याला अनुसरून क्वेश्चन तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात शिक्षण विषयाच्या धोरणामध्ये हे पाहायला मिळू शकतं. जुनी शिक्षण पद्धती, लोकशिक्षण समिती याऐवजी जुनी शिक्षण परिषद व लोक शिक्षण समिती याऐवजी 1855ला काय केलं गेलं तर एकच लोकशिक्षण विभाग, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हा स्थापन करण्यात आला. याला नसून वन लाइनरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लोक शिक्षण विभाग किंवा डिपार्टमेंटल ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हे कोणाच्या कार्यकाळामध्ये? लक्षात घ्या. ओके, 1855. इथे दोन्ही 1854चा वुड्सचा खलिता आहे, तर वुड्सचा खलिता म्हणून देखील असेल, किंवा तुम्हाला इथे या दरम्यानच्या काळामध्ये कोण बंगालचा गव्हर्नर जनरल होता हे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लोक शिक्षण विभाग, तर बंगालचा गव्हर्नर जनरल कोण? डलहौसी. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. डलहौसीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला ही घटना घडल्याचं दिसतं. मग कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी त्यानुसारच आपल्याला विद्यापीठे स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं 1857 मध्ये. तर 1882 या वर्षी पंजाब विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. 82 आणि 87 पुढे 1887 मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना, त्यावेळेस विल्यम हंटर कमिशनच्या नेमण्यात आल्याच्या नंतर हे दोन विद्यापीठ आपल्याला दिसतात. तर सर्वप्रथम पंजाब विद्यापीठ स्थापन केलं गेलं होतं 1882. मोस्टली हे लक्षात असतं आपल्या, कारण गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात देखील याचा उल्लेख होतोच, आणि भारताच्या शिक्षणाच्या धोरणाविषयी अभ्यास करत असताना प्रमुख 3 विद्यापीठांचा उल्लेख आपण करीत असतो. मात्र आगामी काळात प्रश्न परीक्षेमध्ये विल्यम हंटर कमिशनच्या काळामध्ये जे काही शिक्षणाविषयीच्या संदर्भातच आहे, आता त्याने कशाला महत्व दिलं गेलं ते देखील आपण पाहणार आहोत. तर त्यात प्रामुख्याने पुढं 1882च्या पंजाब विद्यापीठाची स्थापना त्यावेळेस करण्यात आली होती, आणि 87ला अलाहाबाद विद्यापीठ देखील स्थापन केलं गेलं होतं. मग काही शिक्षण संस्था स्थापन केल्या गेलेल्या 1855 ते 1882, म्हणजे यावेळेस 1854ला वुड्सचा खलिता त्या ठिकाणी आपण पाहतो. तर तिथून विल्यम हंटर कमिशन नेमण्यापर्यंत दरम्यानच्या काळातल्या काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत, शिक्षण संस्था, त्यात सेंट झेवियर कॉलेज कलकत्ता 1860 मध्ये स्थापन केलं गेलं. त्यानंतर फरमान कॉलेज लाहोर, सेंट झेवियर कॉलेज बॉम्बे, रीड कॉलेज लखनौ आणि सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली, या पद्धतीने आपल्याला काही शैक्षणिक संस्थांची स्थापना
या ठिकाणी दिसून येते दरम्यानच्या काळात. ओके, वुड्सच्या खलित्याच्या नंतर एक नामप्रारूप म्हणून आपण शिक्षणासाठी त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं. कशा पद्धतीने शिक्षण असायला पाहिजे, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणाला महत्व, विद्यापीठांची स्थापना त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच धर्तीवरती आपल्याला 1857 मध्ये मुंबई, कलकत्ता, दिल्ली विद्यापीठ स्थापन झाल्याचं दिसतं या पद्धतीचं. आणि तसेच महत्वाचा पॉईंट काय होता, विद्यापीठाला अनुदान देण्याची पद्धत. ओके, अनुदान देण्याचं जे स्टार्ट करावं कोणी सांगितलं होतं, तर वुड्सच्या खलित्यानेच. त्याच कार्यकाळात आपल्याला ही घटना झाल्याचं दिसून येतं. 1854 मध्ये 23 पासून 1882 मध्ये 72 पर्यंत एकूणच आपल्याला कॉलेजेसची संख्या दिसून येते. ओके, सुरुवातीला जर पाहायला गेलं या खलित्यानुसार किंवा सुरुवात जमवणूक किंवा ज्यावेळेस झाली होती तिथे मात्र 23च आहे, इथे मात्र जवळपास संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं. व्यावसायिक शिक्षणाला महत्व दिलं होतं. 54 मध्ये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील स्थापन झाले होते. तर 1860 मध्ये लाहोरला मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात आलेलं होतं. हे लक्षात ठेवायचं, इसवी सन वगैरे आणि कॉलेजेसची स्थापना. 1854 नंतर लॉ कॉलेज स्थापन करण्यास सुरुवात झाली होती. तर 58 ते 62 दरम्यान सर्वे स्कूल ऑफ मद्रासचे रूपांतर मद्रास इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आलेलं होतं. थोडक्यात त्या संदर्भात कॉलेजेसची माहिती म्हणजे व्यावसायिक शिक्षणाबद्दल, जे लॉ कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज बद्दलची माहिती. मद्रास येथे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री, बॉम्बे येथे जे स्कूल ऑफ आर्ट, मद्रास जवळ सईदपेठ येथे कृषी कॉलेज, लाहोरला मेयर स्कूल ऑफ आर्ट, त्यानंतर डेहराडून येथे फॉरेस्ट्री स्कूल इत्यादी कॉलेजेस त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. 54 ते 82, 1854 ते 82 या कालावधी दरम्यानचे आपण ते पाहतोय. ओके, यस. नेक्स्ट वन, विल्यम हंटर कमिशन. शिक्षणाविषयी नेमण्यात आलेलं प्रमुख कमिशन नंतरचं विल्यम हंटर कमिशन. आणि या माध्यमातून भारतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणापुरतं मर्यादित होतं. लक्षात घ्या, विद्यापीठाचा काही संबंध नव्हता. विल्यम हंटर कमिशन मध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला, विद्यापीठांची संख्या जरी या काळात वाढत असली तरी पुढं आपल्याला विद्यापीठांच्या याच्यावरती कुठले निर्णय घेण्याचं विल्यम हंटर कमिशनचं काही अहवाल म्हणजे त्यांच्याकडे काही म्हणजे माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कामगिरी सोपवण्यात आलेली नव्हती. तर विल्यम हंटर कमिशन म्हटलं की लक्षात घ्या, त्यांच्या संदर्भात विद्यापीठाचं काही रिलेटेड क्वेश्चन असेल किंवा विद्यापीठ हा शब्द प्रयोग असेल तर ते सरळ सरळ आन्सर चुकीचं किंवा स्टेटमेंट चुकीचं मग आपल्याला खारिज करायचं आहे. तर प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व या ठिकाणी विल्यम हंटर कमिशननं देण्याचं दिसतं आणि त्याच माध्यमातून आपल्याला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातून त्या ठिकाणी जो काही अहवाल पुढे सादर केलेला आहे या विल्यम हंटर कमिशननं हे आपल्याला पाहायचं आहे. 1882 ते 83 या कालावधीत हे विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं. तर काही बाबी आपण इथे मेन्शन देखील केलेल्या आहेत. तर एक महिला समाज सुधारक होत्या ज्यांनी या विल्यम हंटर कमिशन समोर 1882 मध्ये स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला होता. सांगू शकता कोण? आपण पाहिलं, एक दोन क्वेश्चन म्हणू आपण. समाज सुधारकांमध्ये ते अभ्यासलेलं आहे. पंडिता रमाबाई, बरोबर, पंडिता रमाबाई. आणि मग नेक्स्ट जे आहे तर 12 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं आणि त्याचबरोबर शेतीवरील जो टॅक्स आहे, कर जो आहे, तर तो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जावा असं कोणी म्हटलं होतं. तसेच शेतकरी जे आहेत, शिक्षक जे आहेत, तर शेतकरी वर्गातील प्रशिक्षित असावेत अशी मागणी त्या ठिकाणी केली होती किंवा भूमिका मांडली होती या विल्यम हंटर कमिशन पुढं एक थोर समाज सुधारक. सांगा, आठवायला पाहिजे. जे विद्यार्थी रेग्युलर सेशन अटेंड करताय सुरुवातीपासून त्याचं तुमचं रिव्हिजन अभ्यास होणं आवश्यक. त्यानुसार त्याचे रिव्हिजन करत राहिलो तर त्याने असं की यावेळेस प्रश्नोत्तराच्या माध्यमातून क्लिक झालं की आपण ते बेस्ट वेने तयारी करतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे सांगत चला. हा, आता जो क्वेश्चन होता तर तुम्ही आता जे नेक्स्ट नाव घेतलेलं आहे ते त्यांच्याशी संबंधित होता. ओके, ऑनलाईन जे आहे ते सांगू शकता. सुरुवातीला कोणी समाज सुधारकाचं सेशन अटेंड केलंय सर्वांनी? आठवतंय का? पहा, तुमचं बरोबर आहे. ओके, ऑनलाईनचं पाहू आपण, बघू कोणी सांगतंय. सांगा उत्तर. नाही आठवत कोणालाही?
तर पहा, शिक्षणाच्या विल्यम हंटर कमिशन ज्यावेळेस नेमण्यात आलं होतं तर महात्मा फुले, अगदी बरोबर, तर महात्मा फुले यांनी शेतकरी शिक्षक जे असतील तर शेतकरी वर्गातीलच ते प्रशिक्षित असतात असं सांगितलं होतं. म्हणजे अगदी अनोळखी माणूस येऊन इंग्रजी फाडफाड बोलायला लागला तर काही कळणार पण नाही विद्यार्थ्यांना, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, या ठिकाणी सांगितलं की बाबा शिक्षक हे जे समरस व्हावेत विद्यार्थ्यांशी, ते मिळून मिसळून या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्यांना माहिती दिली जावी, याकरिता आधी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या, त्यानुसार त्यांना शिक्षक म्हणून नेमा, आणि 12 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना त्या ठिकाणी मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जावं असंही सांगितलं होतं. आणि जे काही टॅक्स तुम्ही गोळा करताय शेतीवरनं, तर ते सर्व जो आहे तो खर्च जो आहे तर तो या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता करा, अशा प्रकारची प्रमुख मागणी जी आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. ओके, येस येस, मंजुषा यांचं उत्तर बरोबर, महात्मा फुले. तर पुढे जाणून घेऊ आपण हंटर कमिशन. डायरेक्ट इथे काय असं वेगळ्या पद्धतीचं नाहीये, म्हणजे जे त्यांनी शिफारशी केल्या आहेत तेच आपल्याला नोट करायचे, त्यामुळे तेवढं फक्त भाग समजून घ्यायचा आणि कोणाच्या कारकिर्दीत काय घडलेलं आहे. तर विल्यम हंटर कमिशन म्हटलं, इथे एक प्रमुख बाब पहिल्यांदा स्किप करायचा आहे, काय तर विद्यापीठाच्या संदर्भात कुठलेही निर्णय नाहीत किंवा विद्यापीठाच्या संदर्भात त्यांनी काही असं अनाउन्समेंट केलेलं नाही. प्राथमिक शिक्षणासाठी नेमलेलं म्हणून आपण विल्यम हंटर कमिशन. क्लिअर. पुढे आपण आणखीन जाणून घेत असताना ते तुम्हाला लक्षात येईल. वूड्सच्या शिफारशी लागू झाल्यानंतर 1882 साली विल्यम हंटर कमिशनच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली, आणि मग तेच हंटर आयोग, विल्यम हंटर अध्यक्षतेखाली यांच्या. आणि हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र हे प्राथमिक माध्यमिक शिक्षणापुरते होते. इथे मेन्शन केलेला आहे, तो पॉईंट लक्षात ठेवा. विद्यापीठाचा त्यात समावेश नव्हता. ओके, विद्यापीठाचा त्यात समावेश नव्हता, हे लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं असेल. वूड्सच्या नुसार पुढील कार्य जे आहे तर व्यवस्थितरित्या सुरू आहे का नाही, हे त्या ठिकाणी थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं, आणि त्यामुळेच पुढे एकदा आणखी ते रूपरेषा किंवा जे काम आहेत, शिक्षणाची भूमिका 1854 मध्ये ज्यावेळेस वूड्सच्या खाली त्यानुसार पुढे आलेली होती, ते सुरळीतपणे सुरू आहे का नाही हे पाहण्यासाठी देखील विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं. त्यानुसार त्यात काही थोडेफार बदल करून ते पुढं म्हणजे आपण काम केल्याचं दिसतं आपल्याला या हंटर आयोगानं. तर प्राथमिक शिक्षणाच्या प्रगतीकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे, त्याची भाषा माध्यम भाषा जी आहे ती स्थानिक असावी असं मेन्शन केलं होतं. खाजगी संस्थांकडील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात यावे, पण ते उपलब्ध होत नसल्यास प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. ओके, हे देखील त्यांनी सांगितलं होतं. आणि प्राथमिक शाळांचे नियंत्रण हे जिल्हा नगर मंडळाकडे दिले जावे, हे मंडळे खास शिक्षण कर त्या ठिकाणी लावू शकतील. ओके, हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं. जिल्हा व नगर मंडळ या ठिकाणी प्राथमिक शाळांचं नियंत्रण हे कोणाच्या कार्यकाळात, मग विल्यम हंटर कमिशन, हंटर कमिशन, हंटर आयोग, हे लक्षात ठेवा. काही घटना इथे. मग साहित्य शिक्षण व व्यावसायिक शिक्षण असे माध्यमिक शिक्षणाचे 2 प्रकार असावेत, साहित्य शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, हे कोणी सांगितलं होतं, हंटरनेच. खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्यात यावे, त्यांचा दर्जा हा सरकारी शाळा इतकाच असावा असे मेन्शन केलं. सरकारने शक्य होईल तितक्या लवकर माध्यमिक व महाविद्यालय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावी. त्यामुळे म्हणजे याच्यातनं लक्षात येते की आपल्याला मोस्टली त्यांनी प्राथमिक शिक्षण हे तर पुढे आहेच, आणि सरकारने स्वतःला बाजूला करावे या शिक्षणामधून. पुढे मात्र याच्या उलट आपल्याला भारतीय विद्यापीठ आयोगामध्ये दिसतं. म्हणजे भारतीय विद्यापीठ आयोगामध्ये थॉमस रॅले आयोग. ओके, रॅले आयोगाच्या मध्ये आपल्याला दिसून येतं की पुढे त्यांनी लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये सर्वाधिकार जे आहेत, सर्वाधिकार शिक्षणाच्या संदर्भात हे सरकारकडे सोपवल्याचं दिसतं, आणि त्याच्यावरती पुढे जी समिती नेमण्यात आली त्यांनी देखील टीका केली होती. ती कोणती त्यावेळेस जाणून घेऊ. कलकत्ता, मुंबई, मद्रास अशी मोठी शहरे वगळता स्त्री शिक्षणाची स्थिती चांगली नसल्याची नोंद करून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं या आयोगाने त्या ठिकाणी शिफारस केलेली होती. आणि इथेच आपल्याला दिसतं की इथं या हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाला महत्व दिलं जावं, शिक्षणाला महत्व दिलं जावं म्हणून पंडिता रमाबाई यांनी इथे प्रयत्न केलेले आहेत. शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला देखील महत्व दिलेलं आहे. लक्षात घ्या, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्व कोणाच्या याच्यात, हंटर कमिशन, हंटर आयोग यामध्ये लक्षात घ्यायचंय. स्त्री शिक्षणाला महत्व, शारीरिक बौद्धिक शिक्षणाला महत्व. पुढे मग हंटर आयोगाच्या शिफारशीनंतर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाचा विस्तार तो चांगला झाला. विद्यापीठांची संख्याही वाढू लागली होती. यानंतर 82 साली पंजाब विद्यापीठ स्थापन केलं गेलं, तर 87 साली मगाशी उल्लेख केला होता पहा, तर 1887 ला अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पहिल्या 57 मध्ये आपण काय पाहिलं होतं, मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना. आणि पुढे मग आपल्याला हंटर कमिशनच्या त्याच कार्यकाळामध्ये आपल्याला दिसतं 87 म्हणजे 82-83 ते नेमण्यात आलं असलं तरी
त्यानंतर पुढे 82 आणि 87 यावेळेस अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली होती. 82 ला 87 ला. मग नेक्स्ट 1904 इथे आपल्याला भारतीय विद्यापीठ कायदा किंवा भारतीय विद्यापीठ कायदा जो 1904 चा आहे, कधीचा ते लक्षात ठेवायचं, सिक्वेन्स लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन आहे. मग तुम्हाला ते बरोबर उत्तर सांगता येईल तिथे. परफेक्ट, पहिलं कोणतं दुसरं कोणतं, त्यातलं मी योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारला जाईल अपेक्षित, तर तो विचारला आहेच ऑलरेडी आणि पुढेही विचारला जाऊ शकतो. यामध्ये भारतीय विद्यापीठ आयोग जो आहे किंवा भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे, लॉर्ड कर्झन त्यावेळेस बंगालचे गव्हर्नर जनरल आणि त्या कार्यकाळामध्ये थॉमस रॅले या नावाने त्यांनी थॉमस रॅलेच्या नावाने आयोग नेमला होता. आणि त्यामध्ये मात्र या सर्व विद्यापीठाच्या बाबतीतचे काही निर्णय असतील, समित्या असतील, सदस्य असतील, या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मग सांगत असतानाच उल्लेख केला होता की या भारतीय विद्यापीठाच्या आयोगाला त्या ठिकाणी सरकारी आयोग म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं. काही लोकांनी टीका टिप्पणी देखील केलेली होती. या सरकारी आयोगाच्या बद्दल सांगायचं म्हणजे पुढे सॅडलर कमिटी नेमण्यात आली होती, यात थोडासा बदल करण्यासाठी, आणि त्यांनी देखील यावरती टीका केली होती. म्हणजे ब्रिटिशांच्याच वतीने नेमण्यात आलेल्या या सॅडलर कमिटीच्या थ्रू आपल्याला दिसतं की त्यांनीच या भारतीय विद्यापीठ कायद्याच्या आयोग जो आहे यावरती टीका केलेली आहे. कोणी? सॅडलर याच्यानंतरच. ओके, 1904 भारतीय विद्यापीठ कायदा. तर लॉर्ड कर्झनने सिमला येथे भारतातील उच्च शिक्षण व विद्यापीठ अधिकाऱ्यांचं एक संमेलन भरवलेलं होतं. थॉमस रॅले, हे लक्षात ठेवायचं आहे. थॉमस रॅले म्हटलं की भारतीय विद्यापीठ कायदा. ओके, याच्या संदर्भात लक्षात ठेवा. यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली. आयोगाचा भर हा विद्यापीठांच्या स्थितीचा आढावा घेणे हा होता. ओके, नेमकं विद्यापीठ कशा पद्धतीने काम करतायत किंवा विद्यापीठाच्या बाबतीचा अहवाल घ्यावा यासाठी थॉमस रॅले प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाशी संबंधित नाही, हे लक्षात घ्यायचंय. ठराविकपणे आपल्याला क्वेश्चन या पद्धतीने विचारल्याच्या नंतर तिथे गडबडायचं नाही. म्हणजे वुड्सचा खालीदा काय सांगतो, त्याच्या काही शिफारशी. हंटर कमिशन प्राथमिक शिक्षणाला महत्व दिलेलं होतं, माध्यमिक शिक्षणाला, परंतु हंटर कमिशननं विद्यापीठाच्या संदर्भात कुठलंही आपल्याला दिसत नाही. मग विद्यापीठ आयोग म्हणून पुढे येतो कायदा 1904 चा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात. त्यात मात्र विद्यापीठांच्याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोण काम केलेलं आहे इथे, तर त्या व्यक्तीचं नाव थॉमस रॅले. ओके, हे व्यक्ती जे आहेत त्यात कन्फ्युजन नको, कोण कुठं काय काम केलेलं आहे, त्याला अनुसरून क्वेश्चन आपल्याला नक्कीच तिथे दिसतील. तिथे मात्र उत्तर चुकायला नको, जे की आपण आता पुढे PYQ देखील पाहणारच आहोत, त्यातून आपला अधिकचा सराव होणारच आहे. तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तेव्हा आयोगाच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा समावेश नव्हता इथे. आता ओके, भारतीय विद्यापीठ आयोग किंवा थॉमस रॅले आयोग असं जर आलं, थॉमस रॅले, तर लक्षात घ्या इथे आता एक्झॅक्ट उलट म्हणून आपण विल्यम हंटर कमिशनला प्राथमिक माध्यमिक शिक्षण तिथे होतं, विद्यापीठाचा काही संबंध नव्हता. इथे काय, तर या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला काही थारा नव्हती, त्याचा समावेश नव्हता. 1904 सालच्या भारतीय विद्यापीठ कायद्यानुसार काही पुढील बदल आपल्याला करण्यात आलेले पाहायचे आहेत. त्यामध्ये विद्यापीठ सदस्य संख्या जी आहे तर त्यामध्ये 50 पेक्षा कमी आणि 100 पेक्षा जास्त असू नये असं ते सांगितलं गेलं होतं. ओके, सदस्य संख्या जी असेल तर 50 पेक्षा कमी असायला नाही पाहिजे आणि 100 पेक्षा जास्त असू नये. थॉमस रॅले आयोग किंवा भारतीय विद्यापीठ आयोग म्हणा. हे सदस्य फक्त 6 वर्षांसाठी नेमले जावेत असं एक नियमावली तयार करण्यात आली. विद्यापीठांनी अध्यापन करताना किंवा अध्ययन करण्यासाठी व संशोधनासाठी प्राध्यापक व व्याख्यात्यांच्या नियुक्तीची व्यवस्था करावी. या आयोगात सईद हुसेन बिलग्रामी आणि गुरुदास बॅनर्जी हे 2 भारतीय प्रतिनिधी होते. म्हणजे भारतीय प्रतिनिधी देखील लक्षात ठेवायचे. थॉमस रॅले आयोग किंवा विद्यापीठ आयोग यामध्ये विद्यापीठांच्या स्थितीबाबत सुधारणा जी आहे त्यासाठी काही समिती नेमण्यात आलेली होती. त्यामध्ये भारतीय सदस्य कोण? ओके, प्रश्न परत एकदा तयार झालेला आहे. किंवा या 2 व्यक्तींचं नाव मेन्शन करून कशाशी संदर्भात संबंधित आहेत, हे टफ म्हणून क्वेश्चन, कारण आता बऱ्याचशा व्यक्तींची नावे लक्षात राहतात आपल्याला, परंतु मग ठराविकपणे असे नव्यानेच कोणी आलं की मग त्यांचं नाव लक्षात राहत नाही. आणि सुरुवातीला ब्रिटिशांनी काय केलं होतं, सईद हुसेन बिलग्रामी यांनाच नेमलं होतं, गुरुदास बॅनर्जी यांना नेमलेलं नव्हतं. परत त्या ठिकाणी मग ते हिंदू मुस्लिम वाद आणि त्यानंतर मुस्लिम प्रतिनिधी आहेत, मग हिंदू का नाहीत असं म्हटलं गेलं कारण परत मग त्या ठिकाणी गुरुदास बॅनर्जी यांना नेमण्यात आलं होतं. ओके, म्हणून 2 सदस्य भारतीय. पुन्हा एकदा निवड गुरुदास बॅनर्जी यांची झाली होती पहिल्यांदा, मात्र सईद हुसेन बिलग्रामी हे आपल्याला या आयोगात असल्याचं दिसून येतो सदस्य म्हणून. प्रयोगशाळा व ग्रंथालयाची निर्मिती करावी सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी उचलावी. विद्यापीठ सदस्य हे सरकार नामनियुक्त केलेले असावेत. फर्स्ट अँड इथे दिसत असलेला तुम्हाला हा एक पॉईंट आणि हा पॉईंट, हे 2 पॉईंटकडे जास्त भर द्या मधल्यापेक्षा, तो महत्वाचा असेल. ठीक आहे, प्रयोगशाळा ग्रंथालयाची निर्मिती थॉमस रॅले आयोग भारतीय विद्यापीठ कायदा.
त्यानुसार किंवा विद्यापीठाचे सदस्य हे सरकारने नामयुक्त केलेले असावेत, महत्वाचं असेल लक्षात घ्या. आणि इथूनच आपल्याला दिसून येतं की या आता पुढील कार्यभार जो आहे तर सरकारी आदेशानुसारच असं म्हणू आपण, त्यांचाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग असणार. निर्वाचित सदस्यांची संख्या कलकत्ता, मुंबई, मद्रास येथील विद्यापीठात जास्तीत जास्त 20 आणि दुसरे विद्यापीठ असतील तर त्यामध्ये किती असावी 15 ही आकडेवारी देखील त्याने मेन्शन केलेली होती. विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण अधिक वाढवण्यात आलेले होते या कार्यकाळात लॉर्ड कर्झनच्या, आणि त्यामुळे टीका देखील करण्यात आली होती. विद्यापीठाचे क्षेत्र ठरवण्याचा अधिकार व्हाईसरायला देण्यात आला या दरम्यान, आणि या कायद्यावर भरपूर टीका करण्यात आली होती. टीका का करण्यात आली? थोडक्यात सर्व अधिकार जे आहेत तटस्थपणे शिक्षणासाठी त्या ठिकाणी पाहिले जाणार नाहीत. मग सरकारकडे अधिकार आले असल्या कारण त्यांचा हस्तक्षेप झाला, ढवळाढवळ झाल्याच्या नंतर मात्र मग परत एकदा इथे त्यांच्याच मनमानी कारभार दिसून येईल, या पद्धतीनं या आयोगावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली. आणि ही टीका जी आहे पुढे सॅडलर 17च्या दरम्यान, ज्यावेळेस 27च्या दरम्यान सॅडलर आयोग जो नेमण्यात आलेला होता त्यानेही केलेले होते, म्हणजे चुकीचं पद्धतीनं माहिती तुम्ही सांगितली म्हणून. दरम्यानच्या काळात या सर्व गोंधळामध्ये आपण आपले राष्ट्रीय शिक्षण दिलं जावं याकरिता राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना आपल्याला दिसून येते. कधी? 1906 या वर्षी. थोडक्यात फक्त त्याचा आढावा, तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षण परिषद, याची स्थापना 15 ऑगस्ट कधी 1906 या वर्षी करण्यात आली होती. सतीशचंद्र मुखर्जी आणि इतरांनी केली. ते सतीशचंद्र मुखर्जी तुम्हाला चित्रात दिसत आहेत, त्यांच्या पुढाकारानं म्हणून आपण या राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ज्याचा उद्देश काय होता? मेन मोटिव्ह तर आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये किंवा देशी भाषेत शिक्षण दिलं जावं यासाठी. ही संस्था वंगभंग आंदोलनादरम्यान स्वदेशी शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय धर्तीवरती शिक्षण स्थापन करण्यासाठी ती आलेली होती. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला आपलं राष्ट्रीय शिक्षण पाहणं गरजेचं आहे. या ब्रिटिशांच्या यांचं जे काय विद्यापीठाचा कायदा आपण ते पाहत होतो दरम्यानच्या काळात, इथे सर्वांनी या ठिकाणी लक्ष वेधून आपल्या प्रेरणा सोयीनुसार ते शिक्षण दिलं जावं म्हणून ते स्वदेशी शिक्षणाला महत्व देणं गरजेचं आहे. यासाठीच त्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना या सतीशचंद्र यांच्या पुढाकारानं म्हणून आपण सतीशचंद्र मुखर्जी यांच्या पुढाकारानं 15 ऑगस्ट 1906 ला करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एक महत्वाचं. 27 म्हणलंय बोलता बोलता, 17 लक्षात घ्या इयर. तर सॅडलर विद्यापीठ आयोग, सॅडलर विद्यापीठाच्या संदर्भात ह्या सर्वांवरती टीका केल्याच्या नंतर सॅडलर विद्यापीठ आयोगाने, म्हणजे सॅडलर यांनी देखील या विद्यापीठाच्या भारतीय विद्यापीठ आयोग जो नेमला गेला होता 1904चा, त्यावरती टीका त्यांनी देखील केलेली होती. आणि त्यातनं काय सुधारणा हे थोडक्यात आपल्याला पाहता येईल. तर 1917चा आहे. परत एकदा ओके, जोडा लावा काय, किंवा एका बाजूला तुम्हाला इयर देखील दिसतील आणि त्या ठिकाणी मग हंटर कमिशन, सॅडलर आयोग, भारतीय विद्यापीठ कायदा हे देखील आपल्याला दिसेल, किंवा मग त्यांची जोडी वगैरे लावा किंवा क्रम लावा. यानुसार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले देखील आहेत, पुढे पाहायला मिळेलच, आणि पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सॅडलर विद्यापीठ आयोग 1917 या वर्षीचा थोडक्यात या संदर्भात माहिती घेऊया. कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आलेली होती. सॅडलर हे जे होते तर लीड्स विद्यापीठ आहे, तर त्या विद्यापीठाचे कुलगुरू सॅडलर हे त्या आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आशुतोष मुखर्जी, झियाउद्दीन अहमद हे 2 भारतीय सदस्य होते या आयोगामध्ये. ओके, आता सॅडलर कमिशन मध्ये परत आणखी 2 व्यक्ती आले, लक्षात ठेवायचं आपल्याला या दोघांचं नाव. ओके, आयोगाचे कार्यक्षेत्र हे प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षणापर्यंतचे होते. जे प्राथमिक शिक्षण होतं सॅडलर आयोग, ओके, त्यामध्ये प्राथमिक पण विद्यापीठ पण. याआधी आपण पाहिलं भारतीय विद्यापीठ आयोग, त्यामध्ये थॉमस रॅले यांच्यामध्ये काय होतं, प्राथमिक शिक्षणाला त्या ठिकाणी महत्व नव्हतं, तिथे फक्त विद्यापीठावरतीच ते निर्भर होतं. त्याआधी विल्यम हंटर कमिशन मध्ये काय होतं, विद्यापीठाचा काही संबंध नव्हता, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला त्यांनी महत्व दिलेलं होतं. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, हे दोन्ही तुलनात्मकरित्या. मग सॅडलर आयोगाचं कार्यक्षेत्र प्राथमिक पासनं ते विद्यापीठापर्यंत, म्हणजे पूर्ण सर्वच म्हणून आपण इथे त्यांनी कव्हर केलेलं म्हणू शकतो आपण. सॅडलर आयोग तुलनात्मक विचारलं तरी आता चुकायला नको आन्सर. आलं लक्षात? हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, कोणतं काय निर्णय घेतलेला आहे. त्यात कोणी स्टेटमेंट देऊन जर त्यांनी विचारलं गेलं की कोणत्या आयोगाचं कोणतं काम होतं, प्राथमिक शिक्षणाला कोणी काय महत्व दिलं वगैरे, तर त्यामुळे ते लक्षात ठेवा. प्रमुख शिफारशी काय, तर शालेय शिक्षण जे आहे तर त्यांनी सुचवलं की शालेय शिक्षण 12 वर्षांचं ते असलं पाहिजे, 12 वर्षापर्यंत, व विद्यार्थ्यांनी उत्तर माध्यमिकच्या नंतरचं माध्यमिक शिक्षण असावं, आणि त्यानंतर त्या परीक्षेनंतर मग माध्यमिकच्या नंतर त्यांनी विद्यापीठात प्रवेश घ्यावा. त्यासाठी सरकारनं माध्यमिक विद्यालय स्थापन करावीत. ही विद्यालय स्वतंत्र किंवा हायस्कूलला जोडलेली असू शकतात. या उत्तर माध्यमिक विद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी
एक माध्यमिक व उत्तर माध्यमिक शिक्षण मंडळ देखील असावं. ठीक आहे, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर मग विद्यापीठ म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण म्हणू आपण त्या पद्धतीने. उत्तर माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बॅचलर डिग्री मिळवण्यासाठी 3 वर्षाचं शिक्षण असावं, जे की आपण आता पाहतोय काही डिग्री जे आहेत ते आपल्याला BA, BSc, BCom तुम्ही पाहता 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशन. हुशार मुलांसाठी प्रावीण्य अभ्यासक्रम असावा, जो नेहमीच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असावा. कलकत्ता विद्यापीठाचा भार हा हलका करण्यासाठी ढाका या ठिकाणी एक केंद्रित विद्यापीठ स्थापन करावे आणि इतर विद्यापीठांमध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात यावी असे त्यांनी तिथे सुचवलं होतं. सॅडलर आयोग किंवा सॅडलर कमिटी म्हणून आपण त्यांच्याबद्दलची माहिती त्यांनी जे सुचवलेलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या प्रसाराकडे विशेष लक्ष देण्यात यावे. त्यानंतर अध्यापकांच्या विशेष प्रशिक्षणासाठी कलकत्ता व ढाका या ठिकाणी शिक्षण विभाग स्थापन केला जावा. विद्यापीठाने अप्लाइड सायन्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची निर्मिती करून डिग्री देण्याची देखील व्यवस्था करावी. हा देखील एक महत्वाचा मुद्दा. याला अनुसरून एक क्वेश्चन सेपरेटली सॅडलर आयोगाच्या संदर्भात विचारला जाऊ शकतो. तर अप्लाइड सायन्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची निर्मिती करून डिग्री देण्याची व्यवस्था करावी. कोणत्या आयोगानुसार, कोणत्या कमिशननुसार, समितीनुसार. सॅडलर, मग पुढे काय हार्टॉक पण येणारच आहे, त्यानंतर हंटर कमिशन जे काय असणार आहे ते. ठीक आहे, सॅडलर मात्र आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. यस, पुढं फिलिप हार्टॉक समिती 1929. आता एकूणच याबद्दल माहिती घेत असताना आता थोडस हळूहळू हे अपेक्षित देखील होतच. शिक्षणाचा आपण बारकावे जाणून घेतोय व्यवस्थितरित्या. काय म्हणजे हार्टॉक समिती कशासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला. प्राथमिक शिक्षणात रुजू पाहत होतं, रुजते हळूहळू प्राथमिक माध्यमिक शिक्षण. हे सुरू असतानाच मात्र त्या ठिकाणी एक फिलिप हार्टॉक समिती नेमण्यात आली. ही कशा संदर्भात होती, एकाच पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचं आणि तो महत्वाचा असेल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी. आता गुणवत्तेकडे कल वाढलेला होता, म्हणजे आतापर्यंत शिक्षण कशा प्रकारे असेल वगैरे आपण ते पाहिलं. त्यासाठी मग त्याची सुधारणा वगैरे, आणि त्यानंतर मग ते हळूहळू त्याच्यात सदस्य वगैरे असणं, विद्यापीठाची स्थापना असेल, शैक्षणिक कुठपर्यंत असायला पाहिजे, 12वी पर्यंत कोणतं शिक्षण वगैरे वगैरे, हे सुरुवातच म्हणू आपण. आता बरं ठीक आहे, तुम्ही शिक्षण देताय, आता त्यात गुणवत्ता नसेल किंवा उच्च दर्जाचं उच्च प्रतीचं नसेल, त्यालाही काय अर्थ उरणार नाही. यासाठी त्यावरती अभ्यास करण्याकरिता म्हणू आपण, किंवा शिक्षणाचा दर्जा, सोप्या भाषेत लक्षात ठेवायचंय, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, गुणवत्तेसाठी म्हणू किंवा गुणवत्ता सुधारण्यासाठी यांच्या फिलिप हार्टॉक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, जी 1929 या वर्षी. क्लिअर आलं लक्षात. एक समितीचं काम प्रामुख्याने टप्पे आपण जाणून घेतोय. परीक्षेत ठराविकपणे एक हायलाइटेड पॉइंट्स ते विचारले जातात, ते लक्षात घ्या. जरी आपण बऱ्याचशा शिफारशी वगैरे आपण जाणून घेतोय, परंतु महत्वाचे जे आहेत ते लक्षात ठेवायचं, कोणाच्या कार्यकाळात काय ते. तर इथे आपल्याला आता हार्टॉक समितीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. फिलिप जोसेफ हार्टॉक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ही समिती शिक्षणाच्या सर्व बाजूंनी चौकशी करून 1929 मध्ये एक अहवाल त्या ठिकाणी सादर केला होता. काय अहवाल, तर ते आपण पाहूया. 1929 त्यामध्ये समितीने निष्कर्ष काढला की शिक्षणाच्या संख्यात्मक वृद्धीमुळे शिक्षणाची गुणवत्ता दर्जा हा आता घसरला आहे, आणि त्यामुळे गुणवत्ता सुधार ही तातडीची निकडीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे आता काय होतं, भरमसाठ संस्था वगैरे, आता अनुदान पण दिलं जावं वगैरे, हे आपण सुरुवातीला पाहिलं. उर्षाखाली त्यानुसार वगैरे सुरुवातीतून झाली होती, आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था उभे राहत होत्या. मात्र दर्जाचं काय, गुणवत्तेचं काय, यासाठी म्हणू आपण थोडक्यात. तर इथे आपल्याला गुणवत्ता व दर्जा तो घसरला आणि तो सुधारावा याकरिता तातडीची गरज असल्याचं कोणी सुचवलं, फिलिप हार्टॉक समितीनं. प्राथमिक माध्यमिक विद्यापीठ शिक्षण मधील गुणवत्तेवर भर देण्यात आला. तसेच मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणालाही तेवढंच महत्व देण्यात आले. ओके, हे देखील पॉइंट सेपरेटली नोट करायचं आपल्याला. म्हणजे आतापर्यंत मुलांचे शिक्षण आहेच, ठीक आहे, परंतु मुलींचे शिक्षण दोघांनाही समतुल्य त्या ठिकाणी ठेवूनच पाहायचंय पुढं, आणि त्यानुसारच शिक्षण दिलं जावं. कुठल्याही प्रकारचा भेद केला नाही पाहिजे. आता हार्टॉक समिती म्हटलं की असे 2 मुद्दे. ओके, भारतीय विद्यापीठ आयोग म्हणलं की एखादा मुद्दा, हंटर कमिशन, एक असे 2-3 पॉइंट फक्त प्रत्येकामध्ये नोट करायचे. त्याच्या पलीकडे काही नाहीये या शिक्षण विषयक धोरणामध्ये ब्रिटिशांच्या. नेक्स्ट लगेच लास्ट वन असेल तो सार्जंट योजना आयोग 1944. जॉन सार्जंट हे भारत सरकारचे शिक्षण विषयक सल्लागार होते 1944 मध्ये. तर केंद्रीय शिक्षण मंडळाने 1944 या वर्षी 1944 या वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केलेली होती. सार्जंट यांचा उद्देश काय होता नेमकं याचा, तर इंग्लंड सारखा शैक्षणिक विकास भारतात घडवून आणणे या पद्धतीचा त्यांनी, म्हणजे त्यांचा म्हणजे विचार म्हणू आपण, किंवा त्यांचा एक मेन उद्देश.
देशात प्रारंभिक विद्यालय हायस्कूल स्थापन करायची ज्यात ज्युनियर व सिनियर बेसिक स्कूल असतील. काय प्रमुख त्याच्यानुसारची शिफारशी. 6 ते 11 वयोगटातील मुलांना निशुल्क अनिवार्य शिक्षण, ओके, याची व्यवस्था केली जावी. कोणाच्या कार्यकाळात. सार्जंट कमिशन किंवा आयोग म्हणा. 11 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी वेगळी शिक्षण पद्धती असायला पाहिजे. येस, तर हे झाले, एवढाच भाग आहे आज आपण म्हणू. त्यानंतर आपण PYQ पाहणार आहोत, जे एक पूर्ण करायचंय. त्यामुळे थोडस आज फक्त एकच टॉपिक घेऊन आलेले आपण की थोडक्यात शिक्षण विषयाचं धोरण. ओके, कायद्याबद्दल थोडक्यात आपण चार्टर ऍक्ट वगैरे ते आपण ते पाहिलेलं आहे याआधी. या शिक्षण विषयक धोरणानंतर मग आपल्याला पुढील भागामध्ये 1857चा उठाव आपलं टार्गेट ते आहे, त्याच्यानंतरच्या घडामोडी पुढे पाहायच्या आहेत. तर इथे आता आपल्याला या आतापर्यंत जे अभ्यासलेलो आहोत तर आणि महत्वाचा भाग आहे हा ब्रिटिशांच्या शिक्षणाविषयी धोरणाविषयीचा. या संदर्भात काही आपल्याला PYQ घ्यायचे आहेत. तर दरम्यानच्या काळात म्हणजे PYQ ला सुरू करण्याच्या आधी तुमचं काही म्हणणं किंवा क्वेश्चन असतील तर विचारा. मी ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या क्वेश्चनकडे येतो. येस योगेश, ठीक आहे. म्हणजे आजची माहिती असं काही विशेष सांगण्याचं काही हे नव्हतं, म्हणजे फक्त जे काही अहवाल आहेत त्यांनी नेहमी केलेलं, तर त्यातूनच आपल्या शिफारशी पाहायचे आहेत. कोण काय सुचवलेलं आहे, कोण काय नाही, त्यालाच अनुसरून हे टॉपिक होते. त्यामुळे त्याला आपण टायटल ब्रिटिशांचं शिक्षणाविषयी धोरण दिलं आणि त्यानुसार त्याचे PYQ आणि त्या मग सराव प्रश्न तुम्हाला अधिकचे असतीलच पुढं, त्यानुसार त्याचा सराव करायचा. येस, तर क्वेश्चन घेतोय मी काही जणांचे. त्यात सचिन सर, येस, ओल्ड हिस्ट्री रीड केलेलं आहे. ओके, करत आहे. अच्छा, आणि नोट्स कशा काढायच्या. एकूणच पहिल्यांदा वाचन केल्याच्या नंतर लगेच नोट्स काढायला जायचं नाही, हा एक महत्वाचा मुद्दा असेल. किंवा तुमच्या ते लक्षात येणार नाही की आपण वाचतोय परंतु यातलं काय महत्वाचं किंवा नोट्स कसं काढायचंय हे कधी लक्षात येईल. तुमचं 2nd, 3rd टाइम रिव्हिजन केल्याच्या नंतर. त्याआधी अभ्यास हा वाचा, त्याचबरोबर प्रश्न उत्तरे पाहायचे आहेत आयोगाने विचारलेले. थोडंसं मग आपला कल ऑटोमॅटिकली त्याकडे ओढतो आणि अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की काय विचारलेलं आहे, काय म्हणजे आपल्याला अभ्यासायचं आहे, आणि त्यानुसार मग या पद्धतीने जे काही माहिती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्या घटकांचा टॉपिक वाईज व्यवस्थितरित्या अनालिसिस करून मग तुम्ही ते बारकाईने नोट्स काढू शकता. अगदी फर्स्ट स्टडीमध्ये वगैरे ते होणार नाही. अगदी एकदा वाचून घ्या, विषय समजून घ्या, त्यानंतर मग बारकावे नोट करून PYQ अनालिसिस करून अभ्यासक्रम पाहून हळूहळू आपण स्वतः नोट्स काढायला त्याची सुरुवात करतो आणि तेच तुमचे बेस्ट नोट्स असतील. सुरुवातीला मात्र हे जमणार नाही आणि तो प्रयत्नही करू नका, कारण ते अवघडचं जाणार किंवा काय काढावं यातनं काही लक्षात येत नाही, गोंधळ होतो. 2nd, 3rd टाइम तुमचं रिडिंग होणं मस्ट आहे. मग 4थ्यांदा किंवा 5व्यांदा म्हणा तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढता इझिली तुम्ही स्वतः काढू शकता आणि तुम्हाला वेळ पण तेवढा आहे. 3 वर्ष तुम्ही सांगितलं मगाशी. क्लिअर, चालेल. येस, क्लास सगळे विषय आपले जे एक्झाम कंबाईनचं टार्गेट केलेलं आहे तोपर्यंत आपले सगळे क्लास सुरू असतील. ओके, येस, सादिक आणि विक्रम सर, सायन्स आणि जिओग्राफी आहे. जिओग्राफी सायन्सचा समावेश आहे. चालेल. योगेश, काही तुमचं म्हणणं विचारायचंय? काही नाही, मग करायचं कंटिन्यू PYQ पाहूया. चालेल, शॉर्ट मध्ये आजचं सेशन थोडंसं आणखीन लवकर आटपता लागते, पण ठीक आहे. एक टॉपिक कव्हर होतो तो व्यवस्थित. महत्वाचा जो भाग आहे तो परीक्षा महत्वाचं, कारण बरेचसं आहे त्याच्यामध्ये. अजून जर वाढत गेलं की शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते लांबलचक होतं. वर्तमानपत्र जे आहे मात्र ते मी ते नंतर घेणार आहे. वर्तमानपत्र आपल्याला टोटल एकत्र पाहायचे आहेत, एक आधुनिक भारताच्या इतिहासात आणि एक महाराष्ट्राच्या इतिहासात. ओके, फक्त 2 टप्पे. महाराष्ट्राच्या इतिहासात ते तेव्हा येईल आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला 1857चा उठाव सुरुवातीला, मग नंतर व्हॉइसराय, त्यानंतर राष्ट्रीय सभा वगैरे पाहत असतानाच दरम्यानच्या एका कुठल्या तरी सेशनमध्ये आपण वृत्तपत्र पण घेऊन टाकू, त्यावरती क्वेश्चन असतात. त्यामुळे तो एक भाग. इथे महत्वाचे जे घटक ज्यावरती क्वेश्चन म्हणजे भरमसाठ बरेचसे इतिहासात तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमीच असणार आहे तुम्हाला, परंतु जिथे आपल्याला परीक्षा पॉईंट्स पाहत असताना कशा प्रश्न विचारले आहेत, कोणत्या कोणत्या घटकावरती विचारले गेलेले किंवा विचारलं जाऊ शकतं, 10 प्रश्न करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे ते आढावा घ्यायचे, त्या पद्धतीने आपले सेशन असणार आहे. नाहीतर असं नाही की सर हे राहिलं ते राहिलं, ते बऱ्याचशा गोष्टी बरंच आहे. आणखी जर डीपली गेलोच तर आपण खूप सारं, पण काही ठराविक पॉईंट्स आपण अभ्यासतोय घटक सर्व. चालेल, पाहूया मग PYQ. हा पहा, आता जे काय आहे ते आपण अभ्यासले त्यानुसार प्रश्न आहेत. 2021च्या कंबाईन परीक्षेमध्ये क्वेश्चन आहे. सर्वांनी काय करायचंय, फक्त उत्तर देत असताना तुम्ही आता व्यवस्थित सेशन ऐकला
त्यानंतर आयोगाने कसे प्रश्न विचारले ते तुमच्या लक्षात देण्यासाठी हा सराव करतोय आपण. ओके, तर यामध्ये फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करायचा आहे. ओके, चला तर जाणून घेऊ. पहिला क्वेश्चन, एक 4-5 क्वेश्चन घेतलेले आपण, 5 क्वेश्चन असतील. तर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? कंबाईन ग्रुप सी च्या 2021च्या परीक्षेत हा प्रश्न आपल्याला विचारल्याचं दिसून येतं. 15 ऑगस्ट 1906, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1947, 26 जानेवारी 1950. असंही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकता. थोडंफार तुम्हाला एक्झॅक्ट आठवायलाच पाहिजे असं नाहीये काही. एक बरोबर, येस, पटकन उत्तर पाहिजेत ऑनलाईन विद्यार्थ्यांचे पण. लक्षात घ्या, कारण आता लेक्चर ऐकल्याच्या नंतर तर आपण 47चा काही उल्लेख पण केलेला नाहीये. 1949, 50, 47 काही नंतर पण गेलोच नाही. त्यामुळे इथे तुम्हाला उत्तर द्यायला सोपं आहे. ज्यावेळेस सर्व ठराविकपणे आपण अभ्यासू त्यानंतर ते कन्फ्युजन होतं. इथे मात्र सोपं असणार. आणि येस, 15 ऑगस्ट 1906, ज्यावेळेस आपण पाहतो 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ आयोग स्थापन केला गेला होता. थॉमस रायलेच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी काही महत्वाचे निर्णय येत असतानाच तिथे आपल्याला एक राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी शिक्षण, त्याला पुढाकार मिळावा, त्यासाठी आपण स्वदेशी शिक्षणासाठी म्हणून सतीशचंद्र मुखर्जी त्यांचं नाव मेन्शन केलं होतं. बरोबर, तर त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी काही सदस्यांनी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 1906 या वर्षी केलेली होती. मूळ महत्वाचा भाग जो आपण अभ्यासलेलो होतो त्यानुसार क्वेश्चन आपल्याला इथे दिसतोय. नेक्स्ट वन, हा मला वाटतं शिक्षणाच्या बाबतीत संस्थानांचा उल्लेख केला नव्हता, पण ठीक आहे, इथं आपण उत्तराच्या माध्यमातून जाणून घेऊ. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? बडोदा, औंध, सातारा, कोल्हापूर, बडोदा, जुनागड व हैदराबाद. तर शिक्षणाची सुरुवातीलाच होती. जुनागड हैदराबादचा काही संबंध येणार नाही, लक्षात घ्या. औंध, सातारा नाहीच आहे. कोल्हापूर आणि बडोदा यामध्ये थोडस वाटू शकतं. तर करेक्ट आन्सर असेल 1 बडोदा. येस, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. ओके, येस. नेक्स्ट, तिसरा प्रश्न पहा. आता प्रश्न आहे चांगला म्हणून आपण थोडासा विचार करायला भाग पडणारा. असा क्वेश्चन आला की बरं असतं जरा. हो का, वन लाईनर भरा का, हे असलं गोंधळ नको. पण पहा, उत्तर सापडतील. व्यवस्थित माहिती घेतली होती हंटर कमिशन बद्दल. काय काय तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहूया आपण. हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले? ESO 2020. तर ABCD असे दिलेले आहेत. तर काय बदल झाले? खासगी क्षेत्राला प्राधान्य दिले, पहा. लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला का? त्यानंतर पंजाब आणि अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना झाली का? तसेच शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला त्या ठिकाणी महत्व दिले गेले का? चला सांगा या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट, BCD 1. बर, ऑनलाईन विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, सांगा उत्तर. चला या पटापट आन्सर द्या, सर्वांनी उत्तर द्या. चला जाणून घेऊ उत्तर. खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलं का? तर यस, मेन्शन केलं होतं. थोडंसं पहा बारकाईनं. लोकशिक्षण विभाग जो आहे तर तो कोणत्या ह्याच्यात स्थापन झाला होता? वुड्सचा अहवाल किंवा वुड्सचा खलिता आपण ते पाहिलेलं आहे. लोकशिक्षण दोन्हीचे एकत्रीकरण केलं आणि करून लोकशिक्षण विभाग आपण मेन्शन केलेलं होतं. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बी दिसणार नाही, हे चुकीचे. त्यानंतर पंजाब आपण पाहिलं, यस, 1882 आणि 1887 अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना विल्यम हंटर कमिशनच्या पुढं त्या झालेली होती. त्यानंतर शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्व दिले होतं, हे देखील बरोबर. तर तुमच्या आता उत्तर लक्षात आलं असेल. ACD. ओके, ACD हे उत्तर असेल. सर्वांनी ते नोट करायचं आहे. पर्याय क्रमांक 4. यस, पर्याय क्रमांक 4. क्लिअर. हे अशा पद्धतीनं असं काही स्टेटमेंट वगैरे दिले की कशामध्ये आहे, मी तुम्हाला आधीच म्हणतो थोडंसं बारकाईनं. आणि हे अपेक्षित नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला आताच लगे आठवायला पाहिजे आणि उत्तर द्यायला पाहिजे. हे ज्यावेळेस नोट्स तुमच्याकडे असतील त्याचं रिव्हिजन वगैरे कराल, त्यानंतर मात्र तुम्हाला प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित देता येईल आणि परीक्षेमध्ये देखील. असं इथे एकदम हे होऊ नका की
आणि आताच लेक्चर ऐकलंय आपण व्यवस्थित, पण आपल्याला तरी उत्तर कसं काय चुकलं असं नाही, चुकू द्या, काही फरक पडत नाही. आणि इथे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आपल्याकडे, त्यामुळे बिंदासपणे उत्तर सांगा, चुकलं तरी काही हरकत नाहीये. या पद्धतीने जायचं आपल्याला पुढं. आणि ते राहील वाचल्याच्या नंतर मात्र या प्रश्नाचं उत्तर चुकेल का नंतर 2-3 वेळेस रिव्हिजन झाल्याच्या नंतर नाही, अजिबात नाही. त्यावेळेस मात्र चुकायला पण नाही पाहिजे. इथं असं सांगताना लगेच लक्षात राहत नाही, फक्त आपण एक प्रश्न कसे विचारलेत हे पाहायचं आणि जेवढं आठवलं त्या आठवण्याच्या याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. सो मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली? ISO 2015. चार्ल्स वूड, बेनेट, कोलमन, मेकॉले का सॅडलर? चलो नेक्स्ट. सोपं आहे काय? नाही ना, बघा ना, विचार करा. कसं विचार करायचं? मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी? 1857 म्हणून आपण बऱ्याचदा उल्लेख केला. मुंबई विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ, बरोबर. त्यानुसार त्या काळामध्ये आपण पाहतो की 1854 ते 1882 मध्ये त्या दरम्यान कोणतं होतं पहिल्यांदा नेमलेलं किंवा अहवाल, खलिता? बरोबर, चार्ल्स वूड. ओके, वूडचाच. बाकी कोणी तुम्हाला दिसतंय इथे सांगा तुम्ही. मेकॅले कधी आले? लॉर्ड मेकॅलेचा उल्लेख आपण केला होता. लॉर्ड विल्यम बेंटिकने मेकॅलेला नेमलं होतं. कधी नेमलं होतं? 34च्या दरम्यान. ओके, 1834 आहे. त्यावेळेस मुंबई विद्यापीठ स्थापन झालं होतं का? थोडस असं या पद्धतीने लक्षात घ्यायचं आपल्याला, बरोबर. मग मेकॅलेचा काही संबंध येत नाहीये. आणि मग बेनेट, कोलमनचा आपण उल्लेख केलेलाच नव्हता. आणि सॅडलर तर आता अलीकडे 1917चा आहे. ठीक आहे, विद्यापीठाच्या संदर्भात आहे, परंतु ते प्रश्न मुंबई विद्यापीठाची स्थापना, ओके, असं विचारलेलं आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणाच्या समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे? मेन अहवाल 1854चा वूडचा खलिता किंवा वूडचा अहवाल हे होतं. त्याच्यानुसार 1857ला आपण 3 विद्यापीठ नेमले जावेत. मग मुंबई विद्यापीठ 1857 लक्षात ठेवायचं आहे. आणि 1854 ते 82 दरम्यान कुठलंही काही नाही आहे, बरोबर. मग आता 57ची स्थापना असल्यामुळे काय लक्षात येईल आपल्या? तर मग हे वूड असणार आहे, चार्ल्स वूड, हे लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 1 क्लिअर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. येस, 5 आणि आणखी एक आहे, पाहू. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीनुसार आधारित आहे? सोपा प्रश्न, लक्षात घ्या. आणि येणार आहे तो प्रश्न परतही. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या आधारे? हंटर कमिशन, रॅले कमिशन, सॅडलर कमिशन, वुड्स कमिशन? पहा, हंटर कमिशन काय होतं? प्राथमिक शिक्षण. इथं तिथं कटलं, प्राथमिक माध्यमिक आपण मेन्शन केलेलं आहे. विद्यापीठ कायदा मग थोडंसं आठवा, विद्यापीठ कायदा. मग सॅडलर कमिशन काय होतं? हे नंतर, विद्यापीठ कायद्याच्या सुधारणा करण्यासाठी नंतर. ओके, त्याच्यानंतर वुड्स कमिशन काय होतं? सुरुवातीला, म्हणजे सर्वच आपल्याला पाहायला मिळतं की वुड्स कमिशनच्या माध्यमातून आपल्याला 1854ला सुरुवात होती, त्यानुसार ते स्थापन केलं जावं वगैरे. परंतु भारतीय विद्यापीठ कायदा 1904, विद्यापीठ कायदा कधीचा? 1904. कोण? थॉमस रॅले, बरोबर. आठवलं? हा, विद्यापीठ कायदा म्हणलं की लक्षात ठेवायचं. विद्यापीठ कायदा म्हणलं की 1904, लॉर्ड कर्झन बंगालचा गव्हर्नर, त्या दरम्यान रॅले आयोग नेमण्यात आलं होतं. तर रॅले कमिशन, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके, विद्यापीठ कायदा. थोडंसं कन्फ्युजन होतं यामुळे, कारण विद्यापीठ आपल्याला कुठे कुठे दिसत आहेत सगळीकडेच, बरोबर, थोडंसं. परंतु ते प्रॉपर विद्यापीठ कायदा, आपण भारतीय विद्यापीठ कायदा 1904चा आहे. विद्यापीठ कायदा असा उल्लेख केला की रॅले, थॉमस रॅले, लॉर्ड कर्झन 1904, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न पण पहा, आपण ज्या शिफारशी वगैरे जे पाहिले तुम्हाला मी सांगितलेलं आहे, प्रत्येकामध्ये काही ठराविक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, त्याच्या पलीकडे काही नसणार आहे. एक क्वेश्चन, लास्ट वन. पुढील शिक्षण आयोगाची कालानुक्रमानुसार मांडणी करा, असंही ते अपेक्षित होतं. आणि ते तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीपासून, सिक्वेन्स लक्षात ठेवा. तर पर्याय क्रमांक फक्त सांगायचा आहे, रॅले आयोग, हंटर आयोग, सॅडलर आयोग, वुडचा खलिता. किती? ओके,
चालेल, ऑनलाईन पण सांगा, प्रयत्न करा, तोपर्यंत मी तिथे तुम्हाला इयरच्या माध्यमातून सांगतो, मग त्यानुसार तुम्हीच ओळखा. सर्वप्रथम पहिल्यांदा काय, ऊरचा खलिता कधी, 1854 आपण ते पाहिलेलं आहे, बरोबर. त्यानंतर हंटर आयोग कधीचा आहे, 1882चा आहे. त्या दरम्यान मध्ये हे दोन आहेत का, नाहीयेत. रॅले आयोग आणि सॅडलर आयोग या दोघांच्या मध्ये आहेत का, नाहीत, बरोबर ना. म्हणजे बरोबर जातो आपण. ब 1854 1882. त्यानंतर आपल्याला दिसतं रॅले आयोग, आत्ताच पाहिले, भारतीय विद्यापीठ आयोग, बरोबर. कायदा, भारतीय विद्यापीठ कायदा, लॉर्ड कर्झन तुम्हाला सांगितलं होतं, रॅले आयोग त्याने नेमलेलं होतं. तर कधी रॅले आयोग कधीचा आहे, 1904. ठीक आहे. आणि त्यानंतर आत्ताच आपण पाहिलं याच्याच जे आहेत सरकारी आयोग, म्हणजे ज्याला आपण हे करतोय, ज्याला हिनवलं गेलं होतं आणि त्याच्यात ते दुरुस्ती करण्यासाठी म्हणून सॅडलर आयोग 1917च. ठीक आहे. आता तुम्हीच सांगा. बरोबर. या सिक्वेन्स थोडंसं माहिती असणं आवश्यक सुरुवातीपासून, कधी काय झालेलं. तर ऊरचा खलिता 1854 पहिलं, म्हणजे ड दोन ठिकाणी आहे, 3 ठिकाणी आहे. मग थोडंसं आपलं जरासं कस लागेल बुद्धीचा म्हणून आपण, हे तर कळ झालं, मात्र तिन्ही मधनं ओळखायचं आहे. सेकंड वन, ऊरचा खलिताच्या नंतर हंटर आयोग, ब कुठं आहे, इथेच आहे. तर पुढचं पाहायचं पण नाही. जर दोन परफेक्ट आठवले, या दोन्हीत कन्फ्युजन असेल किंवा होणार असेल, पुढचं वाचून अजून डोक्याला ताण म्हणून आपण थोडक्यात घ्यायचं नसेल तर सर मी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देत असताना सांगितले कसं द्यायचे आहेत. सरळ जोडायला किंवा अशा स्वरूपात असेल, ठराविकपणे माहिती जर असेल. आता ऊरचा खलिता, हंटर आयोग हे फर्स्ट सेकंड आहेत, हे नंतरच आहेत 1900च्या नंतर, त्यामुळे कधी कोणतं मागे पुन्हा माहिती नाही. पण हे दोन मला पक्के माहिती आहेत. आणि ड ब जर असं दिसलं, ड ब 2 वेळा राहिलं तर मग आणखीन थोडंसं मग तिथे टफ टास्क असणार आहे. परंतु हे असं असेल तर सरळ सरळ इथे उत्तर चूज करून पुढे जायचं, बाकी पाहायचं पण नाही. क्लिअर. या पद्धतीने आपलं ते स्पीड तेवढी मेंटेन करायची आहे, त्यामुळे आपल्याला त्यात वेळ खर्ची घालायचा नाही. म्हणून तो महत्वाचा भाग असेल पेपर सोडत असताना. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आलं लक्षात. क्लिअर. चालेल. तर येस, मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं एक टॉपिक होता, त्यामुळे तो लवकर आटोपता घेतला आपण, आणि आज इथेच थांबूया. नेक्स्ट उद्या मात्र आपण 1857च्या कडे आता वळणार आहोत. जो उठाव महत्वपूर्ण, पूर्व आणि ज्यावेळेस 57चा उठाव झाला, हे दोन्ही पण गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. म्हणजे आधी उठाव होण्याच्या आधी पार्श्वभूमी भारतातनं देखील आपल्याला पाहायची आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वेळेस महाराष्ट्रातनं पाहू, पहिलं भारत आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर 1857चा उठाव, प्रमुख घडामोडी भारतातील. ठीक आहे. हे आपण नोट करूया उद्याच्या लेक्चरमध्ये, आणि सोबतच PYQ देखील असेल.